हालेलुया 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 बोला यीशु महाराज की जय बोला यीशु महाराज की जय बोला यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु का नाम में तुम्हारा सर्वांका स्वागत करते हैं। आप सबका प्रभु यीशु के नाम में स्वागत करती हूँ और मैं धन्यवाद देती हूँ आपने अपना बहुमूल्य समय निकालकर आज की सभा में आए, क्रिसमस के लिए आए और प्रभु यीशु के नाम से मैं आप सबको मसीह के जन्म की हार्दिक शुभेच्छाएं देती हूँ। और आज हम मसीह के वचन को देखेंगे। अभी मसीह के जन्म के विषय पर हमने जैसे जो भी डांस हमने यहाँ किए, जो भी कार्यक्रम किए, वो मसीह के जन्म के बारे में दर्शाता है। आणि जे काही डान्स आम्ही इथे केलेले आहे ते सगळे ख्रिस्त जन्माच्या दिवसासाठी ते दर्शवतात। उसी रीति से प्रियो, जैसे लिखा है ना, वचन के सिवाय पूरी पूर्णता नहीं है आणि वचनाशिवाय कोणतीही पूर्णता नाही। तो परमेश्वर का वचन अगर प्रचार नहीं किया गया आणि जर देवाचं वचन प्रचार नाही तो यीशु का जन्म फिर माना न जाएगा। मग येशूचा जन्मदिवस मानला क्योंकि नाही जब जाईल। यीशु मसीह का जन्म हुआ, कारण ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला परमेश्वर ने स्वर्गदूत भेजे आणि देवाने देवदूत पाठवले। और हम पढ़ेंगे हे आपण वाचूया। हम पढ़ेंगे लूका अध्याय 2 लूका अध्याय 2 लूका अध्याय 2 लूका अध्याय 2 और उसका 8 से 14 तक। त्याचा 8 ते 14 पर्यंत। मैं विश्वास रखती हूँ आप सबने बाइबल लाया होगा। आणि मी विश्वास ठेवते की तुम्ही सर्वांनी बायबल आणलं असेल। नहीं लाया होगा तो भी सुन लो, कोई बात नहीं। आणि जर नसेल आणलं तर काही हरकत नाही, तुम्ही ऐका। हाँ, लेकिन वचन हमें ध्यान से सुनना है। पण वचन आपल्याला लक्षपूर्वक प्रियो, ऐकायचं। वचन जब चालू होता है तो उसका मतलब है परमेश्वर हमसे बात करता रहता है। आणि वचन ज्यावेळेस चालू असतं याचा अर्थ देव आपल्याशी बोलत तो असतो। परमेश्वर जब हमसे बात करता रहता है तो हमें उसे आदर देना होता है, रिस्पेक्ट देना होता है, उसे ध्यान से सुनना होता है। आणि जेव्हा देव आपल्याशी बोलत असतो त्यावेळेस आपल्याला त्याला आदर द्यावा लागतं, त्याला त्याची महिमा करावी लागते, त्याला रिस्पेक्ट द्यावी लागते। हाँ, हमें क्योंकि वो कहता है जो मुझे आदर देगा आणि त्याचं वचन म्हणतो की जो माझा आदर मैं उसे करेल आदर दूंगा, मी त्याचा आदर करेन, जो मुझे आदर नहीं देगा जो मला आदर नाही मैं देणार उसे आदर नहीं त्याला मी आदर नाही तो देणार। इसलिए प्रियो हमें प्रभु के वचन को आदर देना बहुत जरूरी आणि है। म्हणून प्रेम आपल्याला देवाच्या वचनाला आदर देणं तो गरजेचं आहे। मैं आपसे विनती करती हूँ कुछ समय तक आप वचन ध्यान से सुने, आणि मी विनंती करते तुम्ही सर्वांनी कृपया थोड्या वेळासाठी क्योंकि लक्षपूर्वक वचन ऐका। सुनने से आप क्या होगा, वो वचन आपके अंदर कार्य करेगा। कारण ऐकल्याच्या द्वारे ते वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल। तो हम पढ़ेंगे लूका अध्याय 2 आणि आपण वाचूया लूका अध्याय 2 और उसका 8 से 14 तक। त्याचा 8 ते 14 पर्यंत। उस देश के कितने गडरिये थे जो रात को मैदान में रहकर अपने झुंड का पहरा देते थे, और प्रभु का एक दूत उनके पास आ खड़ा हुआ और प्रभु का तेज उनके चारों ओर चमका और वे बहुत डर गए। तब स्वर्गदूत ने उनसे कहा, मत डरो, क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ जो सब लोगों के लिए होगा, कि आज दाऊद के नगर में तुम्हारे लिए उद्धारकर्ता जन्मा है और यही मसीह प्रभु है। और इसका तुम्हारे लिए पता है कि तुम एक बालक को कपड़े में लिपटा हुआ और चलने में पड़ा हुआ पाओगे। तब एकाएक उस स्वर्गदूत के साथ स्वर्गदूतों का दल परमेश्वर की स्तुति करते हुए और ये कहते हुए दिखाई दिया, आकाश में परमेश्वर की महिमा और पृथ्वी पर मनुष्य में जिनसे वो प्रसन्न है शांति हो। त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला। प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली। तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। आणि तुम्हाला कोणी की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल। इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांना शांती असो। हम प्रार्थना करेंगे, हम आंखों को बंद करेंगे, हम प्रेयर करेंगे। आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ, वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या है सुंदर, क्या है पवित्र, क्या है शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। वचन का ताबा आपके हाथों में दिया है, वचन हम ध्यान से सुनने के लिए तू मदद करना, और प्रभु ये वचन समझने के लिए इन्हें तू सहायता करना, और आज के वचन की आशीष इन्हें मिलने के लिए तू कृपा प्रदान करना, अनुग्रह करना, आशीष देना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको देते यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन।
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया। हालेलुया. हम यहाँ देखते हैं यीशु मसीह का जन्म हुआ है। आणि इथे आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा जन्म तो मैं झाला आपको आहे. बताना चाहती हूँ, यीशु इस बालक, जैसे हम यहाँ देखते हैं कि स्वर्गदूत ने कहा कि एक बालक चरनी में पड़ा हुआ, कपड़े में लपटा हुआ, चरनी में पड़ा हुआ पाओगे। आणि आपण पाहतो की देवदूत त्यांना म्हणाला की एक जो बालक आहे बाळाने त्याने गुंडाळलेला तुम्हाला गव्हाणे ठेवलेला दिसून येईल. तो ये बालक इतना इम्पोर्टेंट क्यों है? आणि हा बालक इतका आज महत्त्वाचा सारे संसार में उसकी महिमा, आज एक ही दिन में देखो ना, सारे संसार में उसका जन्मदिन मनाया जा रहा है, आणि संपूर्ण जगामध्ये आज त्याचा जन्मदिवस साजरा केला क्योंकि जातो. वो परमेश्वर का पुत्र है। कारण तो देवाचा पुत्र आहे. बाइबल हमें बताता है कि वो परमेश्वर की ओर से आया है। आणि बायबल आपल्याला सांगतो की तो देवाकडून आलेला आहे. और प्रियो प्रियो, ये जैसे आपका और मेरा जैसे जन्म हुआ, हमारे माता पिता ने शादी की और फिर बाद में उनका रिलेशन होने के बाद बच्चा हम पैदा हुए, वैसे यीशु का जन्म नहीं हुए। आणि जसा आपला जन्म झाला की आपल्या आई वडिलांचा विवाह झाला, त्यांचा संबंध झाला आणि त्याच्यानंतर आपला जन्म झाला, तसा येशू ख्रिस्ताचा जन्म नाही. यीशु का जन्म कुंवारी मरियम से हुआ। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कुंवारी मरियम झाला. बाइबल हमें बताती है बायबल आपल्याला सांगते कि इलिशबा के मरियम के पास स्वर्गदूत भेजा गया। आणि मरियेजवळ स्वर्गदूत पाठवण्यात आले. पहला अध्याय पढ़ेंगे पहिला अध्याय वाचा, और उसके 30 वचन से। त्याचं 30 वचनामध्ये. पहला अध्याय लूक अध्याय 1 लूका अध्याय 1 और उसके 30 वचन से। त्याचं 30वं वचन. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, हाँ, कारण उसका नाम क्या है? मरियम। और प्रियो, हम देखते हैं कि उसके विषय में ऐसा बताया गया है, मरियम के विषय में 27 वचन पढ़ेंगे। ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. क्या लिखा है? कुमारी, कुंवारी लिखा है। क्या लिखा है? कुंवारी। तो जो मरियम है वो कुंवारी है, आणि जी मरिया आहे ती कुमारी आहे. है ना? तो हम यहाँ देखते हैं कुंवारी के पास स्वर्गदूत भेजा गया आणि आपण पाहतो कुमारी की जवळ एक स्वर्गदूत पाठवला और गेला. उसने उससे बात की। आणि तो स्वर्गदूत तिच्याशी बोलला, हाँ, 31 वचन। पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू ठेव. हाँ, उसने बताया कि तू गर्भवती होगी और तुझे एक बेटा होगा, तो उसका नाम यीशु रखना। अभी स्वर्गदूत उसे बता रहा है कि तू गर्भवती होगी। अभी आगे ये सुनने के बाद वो क्या करती है? तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. हाँ, उसे कहा क्या बोला जाएगा? ये बालक इतना इम्पोर्टेंट क्यों है? यहाँ बताया गया है कि क्या बताया गया है कि वो महान होगा। क्या लिखा है? क्या होगा? और परम प्रधान का पुत्र कहलाया जाएगा। तो मैं आपको जो बताई कि सारे संसार में यीशु मसीह का जन्म मनाया जा रहा है, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मनवला जातो. तो क्यों? तो का? क्योंकि वो उसका पुत्र है। कारण तो देवाचा पुत्र आहे. यहाँ स्वर्गदूत कह रहे हैं। आणि ते स्वर्गदूत म्हणत आहेत. स्वर्गदूत कौन? स्वर्ग के दूत। आणि स्वर्गदूत म्हणजे कोण? स्वर्गाचे दूत, हाँ, जो बहुत प्रकाशित होते हैं, जे खूप प्रकाशित उनको असतात. पंख होते हैं, त्यांना पंख वो असतात 2 पंखों से अपना मुंह ढापे देते हैं, आणि 2 पंखांनी ते आपला मुख झाकलेले 2 ठेवतात. पंखों से अपना पैर ढापे देते 2 पंखांनी आपले पाय झाकून हैं और ठेवतात 2 पंखों से वो उड़ते हैं। आणि 2 पंखांनी ते उडतात. बाइबल हमें बताती है स्वर्गदूतों को 6 पंख है आणि बायबल आपल्याला सांगतं की देवदूतांना 6 और पंख वो आहेत बहुत प्रकाशित है। आणि ते खूप प्रकाशित आहेत. इसीलिए जब गडरिये भेड़ों को चरा रहे थे और एक स्वर्गदूत उनके सामने आया, तो वो प्रकाश में वो डर गए, क्योंकि नेचुरली अभी हमें पंख है क्या? आणि आपल्याला पंख आहेत का? हाँ, हम एक दूसरे को आमने सामने देख रहे हैं। आणि आपण एकमेकांना समोर अभी देखो ये लड़की आ रही है, हम उसको देख के डरे, ऐसा डरे नहीं, हमारी जैसी है ना। आणि ते आपल्यासारखेच लहान आहे. लेकिन स्वर्गदूत हमने उन्हें कभी नहीं देखा, आणि स्वर्गदूताला आपण कधीच नाही पाहिलं. है ना? तो स्वर्ग में सभी जाना चाहते हैं, आणि स्वर्गामध्ये सगळ्यांना जायचं आहे. परमेश्वर तो स्वर्ग है स्वर्ग आहे और नरक भी है। आणि नरक सुद्धा आहे. स्वर्ग है, स्वर्ग आहे, परमेश्वर है, देव आहे. क्योंकि परमेश्वर जहाँ रहता है वो जगह का नाम है स्वर्ग। आणि देव जिथे राहतो त्या जागेचं नाव आहे स्वर्ग. तो परमेश्वर ने अपने बेटे को इस पृथ्वी पर भेजा, आणि देवाने स्वतःचा पुत्र या पृथ्वीवरती वो पाठवला. परमेश्वर जिसने सारी सृष्टि बनाई, आणि तो देव ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली सारी सृष्टि की रचना की, आणि संपूर्ण सृष्टीची और निर्मिती इसी केली. कारण से उसके पुत्र का जन्मदिन सारे संसार में मनाया जाता है। आणि ह्याच कारणामुळे त्याच्या पुत्राचा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये बाइबल साजरा हमें केला जातो. बताती है कि परमेश्वर ने इस सृष्टि को कहा कि सृष्टि मेरे पैर रखने की जगह है, आणि बायबल आपल्याला सांगतं की देव म्हणाला पृथ्वी माझी पाय ठेवण्याची जागा आहे. स्वर्ग मेरा सिंहासन है, स्वर्ग माझं सिंहासन आहे पृथ्वी मेरे पैर रखने की चौकी आणि है। पृथ्वी माझी पाय ठेवण्याची तो जागा मेरे आहे. लिए घर कहाँ बनाओ? आणि तुम्ही माझ्यासाठी कुठे घर बनवाल? तो इसीलिए ये जो सारी सृष्टि उसने बनाई है, आणि ही जी संपूर्ण सृष्टी देवाने बनवली, इसलिए उसके पुत्र
पुत्र का जन्मदिन सारे इस सृष्टि में मनाया जाता है। आणि म्हणून त्याच्या पुत्राचा जन्मदिवस संपूर्ण पृथ्वीवरती मनवला मुझे जातो. भी बेटा है, मला सुद्धा मुलगा लेकिन आहे. मेरे बेटे का जब जन्मदिन होता है तो मेरे घर में होता है, आपके घर में और सारे जगत में नहीं होता। ज्यावेळेस माझ्या मुलाचा जन्मदिवस असतो माझ्या घरामध्ये साजरा केला जातो, पण तुमच्या घरामध्ये किंवा या जगामध्ये साजरा नाही केला जात. किया जाता है केला जातो सारे संसार में, संपूर्ण जगामध्ये, अमेरिका में, फ्रांस में, फ्रान्समध्ये, गल्फ कंट्री में गल्फ कंट्रीमध्ये नहीं। नाही. लेकिन यीशु ये परमेश्वर का पुत्र होने के कारण, पण येशू हा देवाचा पुत्र सारे असणार संसार का होने के कारण, आणि संपूर्ण जगाचा सारी वारसा आहे. सृष्टि उसकी है, आणि संपूर्ण सृष्टी त्याची इसलिए आहे. उसके पुत्र का जन्म भी सारी सृष्टि में मनाया जाता आणि म्हणून त्याच्या पुत्राचा जन्मदिवस संपूर्ण सृष्टीमध्ये मनवला है। जातो. तो यहाँ परमेश्वर हमें बताता है आणि इथे देव आपल्याला कि सांगतो वो परमेश्वर का पुत्र है, तो देवाचा पुत्र आहे. और लिखा है कि वो प्रभु परमेश्वर अपने पिता का दाऊद का सिंहासन उसे देगा, आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. उसका राज्य सदा का रहेगा आणि त्याचं राज्य सदा सर्व और काळाचं उसका असेल. राज्य का कभी अंत न होगा। त्याच्या राज्याचा अंत कधीच तो होणार नाही. यीशु मसीह इस पृथ्वी पर जन्म लिए है, वो एक ऐसा बालक है जो परमेश्वर का पुत्र यानी राजा है। आणि येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती जन्म घेतला आणि तो एक असा बालक आहे जो या पृथ्वीचा राजा उसके आहे. कंधे पर सत्ता है। आणि त्याच्या खांद्यावरती सत्ता और आहे. हम पढ़ेंगे इस या वचन आपण को। वाचूया त्या वचनाला. हम पढ़ेंगे आइज़ाया चैप्टर 9, यशया अध्याय 9, आइज़ाया यशया यशाया यशाया अध्याय 9 अध्याय 9 और उसका 6 और 7। त्याचं 6 आणि 7. यशाया यशया अध्याय 9 अध्याय 9 उसका 6 and 7। त्याचं 6 आणि 7. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. हाँ, क्या लिखा है? हमारे लिए एक बालक जन्म लिया है ना? आज हम लोग उसी बालक की जन्मदिन की घोषणा कर रहे हैं ना। आणि त्याच बालकाच्या जन्मदिवसाची घोषणा आपण स्वर्गदूत ने करतोय. भी किसके कौन से बालक की क्या कहा? कौन से कहा कि एक बालक जन्म लिया है जो कपड़े में लिपटा हुआ चरनी में पाओगे। कपड़े में लिपटा हुआ यानी वो नग्न नहीं है, आणि तो कपडे में लिपटा हुआ है आणि त्याला कपड्यामध्ये और गुंडाळलेला आहे. चरनी में पाओगे। आणि तुम्ही त्याला गव्हाणीमध्ये बघा. चरनी यानी गाय के गोठा, आणि गव्हाणी म्हणजे गायीचा गोठा. परमेश्वर का बेटा देवाचा मुलगा गाय के गोठे में जन्म लिया, गायीच्या गोठ्यात त्याने जन्म इतना घेतला. नम्र हुआ, आणि इतका तो नम्र झाला इतना नम्र आणि इतका कि नम्र हमारे लिए वो गाय के गोठे में जन्म की लिया। आपल्यासाठी त्याने गायीच्या गोठ्यामध्ये वो जन्म राजा घेतला. है, तो राजा वो आहे. पैलेस में भी पैदा हो सकता था, आणि तो पॅलेस देशात जन्माला महलामध्ये पण तो जन्म घेऊ शकत होता. लेकिन वो महल में क्यों नहीं गया? पण तो महलात का नाही गेला? क्योंकि सभी महल में नहीं जा सकते। कारण सगळे महलामध्ये नाही जाऊ शकत. जा सकते हैं? जाऊ शकतात का? महल में कौन जा सकता है? आणि महलामध्ये कोण जाऊ शकतो? जो अमीर है, जे श्रीमंत आहे. रिच है। आणि जे जो 3 श्रीमंत आहे ज्योतिष जो अमीर थे आणि जे 3 ज्योतिष जे श्रीमंत वो होते कहाँ गए? ते कुठे गेले? यीशु को ढूंढते ढूंढते महल में गए, हेरोदेस के महल में आणि ते गए। येशूला शोधत शोधत ते हेरोदेसच्या राजवाड्यामध्ये गेले होते. लेकिन गडरियों को लेते क्या? पण मेंढपाळांना घेतलं असतं का? नहीं। नसते. इसीलिए प्रियो ऐसी जगह को चुना आणि म्हणून अशी जागा त्यांनी निवडली जहाँ गडरिये ढूंढने के लिए तकलीफ नहीं होगी। आणि जिथे मेंढपाळांना शोधायला त्रास नाही होणार. यीशु को ढूंढो वो तुम्हें मिल जाए, आणि येशूला शोधा म्हणजे येशू तुम्हाला सापडेल. वो उसको पाना एकदम आसान है आणि त्याला प्राप्त करणं खूप सहज आहे. है ना? गडरियों को मालूम है चरनी कहाँ होती है। आणि मेंढपाळांना माहीत आहे की गव्हाणी कुठे असते कहाँ होती है चरनी? आणि कुठे असते गाय गव्हाणी? के गोटे में। गायीच्या गोठ्यात. इसीलिए जब उन चरवाहों को बोला गया कि चरनी में तुम एक बालक को लिपटा हुआ पड़ा पाओगे, तो वो सारे गाय के गोटे में जाकर देखकर आए, देखे ये क्या? अरे इधर बचा। गाय के गोटे वहाँ बहुत सारे थे, लेकिन जहाँ उस बालक को चरनी में पड़ा हुआ देखा तब उन्होंने जाना यही उद्धार करता है। आणि जसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लोक जा आणि तुम्हाला गव्हाणीमध्ये निजलेला बालक तुम्हाला दिसेल. आणि ते लोक प्रत्येक गायीच्या गोठ्यामध्ये गेले आणि तिकडे खूप सारे गायीचे गोठे होते, पण जिथे बालक होता तिथेच ते लोक जाऊन थांबले. वही साइन था यीशु मसीह वो उद्धार करता का। आणि तेच चिन्ह होतं येशू ख्रिस्त तारण करता याचं. तो इसीलिए यहाँ जो बालक के विषय में बताया, हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ। आणि आमच्यासाठी बाळ जन्मला. अभी यहाँ लिखा है हमारे लिए, आणि इथे देण्यात आलेलं आहे हम आमच्यासाठी सब मनुष्य के लिए, आणि आपल्या सर्व मानव हम जातीसाठी. सब मानव जाति के लिए यीशु मसीह ने जन्म लिया। आणि आपल्या सर्व मानव जातीसाठी येशू ख्रिस्ताने जन्म घेतला का? अभी ये सबसे बड़ा प्रश्न कि वो बालक बनकर क्यों आया। आणि हा सर्वात मोठा प्रश्न की येशू ख्रिस्ताने बालक म्हणून जन्म का घेतला. जब परमेश्वर ने आदम की रचना की, आणि ज्यावेळेस देवाने आदमाची निर्मिती केली तो जब वो आदम बनाया गया तो वो बड़ा उम्र का था, 30 साल के लगभग का था वो। आणि जेव्हा आत्माला बनवण्यात आला होता त्यावेळेस तो 30 वर्षाचा एक होता. बड़ा पुरुष था, एक मोठा पुरुष होता. इसीलिए तो उसके लिए एक पत्नी बनाई गई और उनका विवाह लगाया गया। आणि म्हणून त्याच्यासाठी पत्नी बनवण्यात आली आणि त्यांचा विवाह लावण्यात आला. जब परमेश्वर ने पहला इंसान बनाया, वो पहला पुरुष बनाया। आणि ज्यावेळेस देवाने पहिल्या मनुष्याला
देवाने पुरुष निर्माण तो केला वो बाद में भी यीशु मसीह को पुरुष बनकर भेज सकता था, आणि नंतर सुद्धा तो येशू ख्रिस्ताला पुरुष म्हणून पाठवू शकत होता. लेकिन उसने बालक बनकर ही हमारे लिए क्यों भेजा? पण बालक म्हणूनच त्याने आपल्या यीशु मुलाला त्यांना का पाठवलं बच्चा बनकर ही क्यों जन्म लिया? आणि येशू ख्रिस्ताने बालक म्हणूनच जन्म का घेतला? उसका उत्तर है, त्याचं उत्तर आहे, मैं आपको कुछ बातें बताती हूँ. तुम्हाला काही गोष्टी मी सांगते. हाँ, पहली बात मैं आपको बताना चाहती हूँ कि वो हमारे लिए बालक बनकर क्यों आया, आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्याने बालक म्हणून जन्म का क्योंकि घेतला? हमारे जैसा होने के लिए. कारण आपल्यासारखं होण्यासाठी. आओ हम पढ़ेंगे हे आपण वाचूया इब्रानियों की पत्री, इब्रिकरांचं पत्र, इब्रिकरांचं पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 17. त्याचं 17. वापस हम यशाया अध्याय में आएंगे. आणि पुन्हा आपण यशाया अध्यायामध्ये येणार आहोत. पहली बात तो उसे राजा होना जरूरी था, आणि पहिली गोष्ट त्याला राजा होणं गरजेचं होतं. और प्रियो मैं आपको बताती हूँ, फिर ये पढ़ लेंगे, फिर मैं आपको बताती हूँ. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. हाँ, वो बालक बन के क्यों आया? क्योंकि हमारे समान उसे होना जरूरी था. किसके समान? हमारे समान. आणि आपल्यासारखं. अगर अचानक कोई आदमी आया जिसको कोई माँ बाप नहीं, आणि अचानक कोणता जर पुरुष आला ज्याला आई वडीलच नाही कोई ठाव ठिकाना नहीं, आणि काही त्याला ठाव ठिकाणा नाही उसकी कोई बैकग्राउंड नहीं, हिस्ट्री नहीं, आणि त्याचा काही इतिहास नाही, त्याचा बॅकग्राऊंड नाही, तो हम उसे एक्सेप्ट करेंगे? आणि आपण त्याला स्वीकार करू का? हमारा भारत देश भी ग्रहण करेगा क्या? आणि आपला भारत देश तरी त्याला स्वीकार करेल का? आप और मैं भारतीय है, तुम्ही आणि मी भारतीय आहात, इसलिए हमारे पास हमारे माँ बाप के भी डॉक्यूमेंट है, आणि म्हणून आपल्याजवळ आपल्या आई वडिलाची हमारा जन्म दाखला है. आणि आपल्या जन्माचा दाखला इसलिए आहे. जब हमारा जन्म हुआ आणि म्हणून ज्यावेळेस आपला जन्म झाला है ना, हॉस्पिटल में नोंद हो गई, आणि हॉस्पिटलमध्ये नोंद झाली, नगर पालिका में नोंद हुई, नगरपालिकेमध्ये नोंद झाली, हमारा ग्रामीण भाग है, हमारे ग्रामीण भाग में ग्राम पंचायत में नोंद हो गई. आणि मेरा नहीं, ग्रामपंचायतमध्ये नोंद झाली. जिनका छोटे छोटे का. मेरा मुंबई में हुआ, आणि माझं मुंबईला नायर हॉस्पिटल में. नायर हॉस्पिटल, इसलिए नगर पालिका का मेरे पास जन्म दाखला है. आणि नगरपालिकेचा माझ्याजवळ जन्माचा दाखला आहे. तो इसीलिए गवर्नमेंट ने और देश ने एक्सेप्ट किया. आणि म्हणून सरकारने आपल्याला स्वीकार केला. अड़ोसी पड़ोसियों को मालूम है हमारे माँ बाप आणि शेजारी पाजारी आपल्या त्यांना सगळ्यांना माहित आहे आपल्या आई वडील, बचपन से बड़े हुए. आणि आपण लहानपणापासून त्यांच्यासोबत मोठे इसीलिए झालो. एक इंसान दूसरे इंसानों को एक्सेप्ट करता है. आणि म्हणून एक माणूस दुसऱ्या माणसाला स्वीकार करतो. अगर कोई भी इंसान डायरेक्ट आएगा तो हम उसे कभी भी ग्रहण नहीं आणि करेंगे. जर कोणताही माणूस असा अचानक आला तर कोणताही व्यक्ती त्याला स्वीकार नाही करणार. इसीलिए हमारे समान होने के आणि लिए, म्हणून आपल्यासारखं होण्यासाठी हमारे बीच में रहने के आणि लिए, आपल्यामध्ये और राहण्यासाठी हम मनुष्य बचपन से लेके बड़े होने तक, जवानी तक और पुरुष होने तक क्या क्या समस्याओं से गुजरते हैं और कैसे हम गिरते हैं, हमें संभालने के लिए और उसमें से उठाने के लिए वो हमारे समान बनकर आया. आणि लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आपण कसं वाढतो, आपण कसं पडतो, तर त्याच्यामधून आपल्याला उचलण्यासाठी आणि उभं करण्यासाठी देवाने काय केलं? बालकासारखा जन्म घेतला. ठीक है, अब वापस हम यशाया में जाएंगे. यशाया अध्याय 9 में, और हमने जो पढ़ा, हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ, हमें पुत्र दिया गया, और आगे लिखा है प्रभुता उसके खांधे पर होगी. आणि सैन्य त्याच्या खांद्यावर. ये जो बालक है वो मामूली नहीं है. आणि हा जो पुत्र आहे तो साधारण नाही आहे. वो उसके कंधे पर क्या है? प्रभुता. आणि त्याच्या खांद्यावरती सत्ता आहे. क्या है? काय आहे? प्रभुता. सत्ता. इसीलिए उसके नाम से दुष्ट आत्माएं थर-थर कांपती है, आणि म्हणून त्याच्या नावाने दुरात्मे थरथर दुष्ट कापतात आत्माएं गिर जाती है. आणि दुष्टात्मे पडतात. यीशु के नाम में जब हम बीमारी को बोलते हैं निकल जा, तो बीमारी निकल जाती है. आणि येशूच्या नावात जेव्हा आम्ही म्हणतो की हे आजारपण निघून जाते, मग आजारपण निघून जातात. अंधों को बोलते हैं देखने लग, यीशु के नाम में देखने लग, अंधे देखने लगते हैं. आणि आंधळ्यांना म्हणतो बघू लाग, आंधळा बघू लाग. लंगड़ों को प्रार्थना करते हैं यीशु के नाम से और लंगड़े चलने लगते हैं. आणि लग्नासाठी प्रार्थना करतो, चालण्यासाठी, आणि ते चालू लागतात. मुर्दों के ऊपर यीशु का नाम रखा जाता है, मुर्दे जिलाए जाते हैं. मेलेल्या लोकांवरती येशूचं नाव ठेवलं जातं, मेलेली लोक जिवंत होतात. तो ये प्रभुता है. आणि हे सत्ता. प्रभुता यानी क्या? जो हो उसका, वो जो बोलेगा वही होगा. आणि सत्ता म्हणजे काय? तो जे काही बोलेल उसके तसंच पास होईल. पावर है, त्याच्याजवळ शक्ती आहे, उसके पास सामर्थ्य है. त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. ये वहाँ बताया जाता है. आणि हे इथे सांगण्यात आलेलं तो आहे. वो एक साधारण बालक नहीं है आणि तो साधारण बालक नाहीये कि जैसे आप और मैं हैं.
जसं तुम्ही आणि मी आहोत हम एक साधारण बालक है, आणि आपण साधारण बाळक आहे. लेकिन ये जो बालक है जिसका जन्मदिन हम मना रहे वो साधारण नहीं है, आणि हा जो बालक आहे ज्याचा जन्मदिवस आपण मनवतो तो साधारण नाहीये. वो राजा है. तो राजा आहे और वो कन्फेशन भी करता है आणि तो कबूल सुद्धा करतो कि हाँ मैं राजा हूँ हा मी राजा आहे और इसीलिए मैंने जन्म लिया. आणि ह्यासाठीच मी जन्म घेतलेला आहे. कोई बता सकता है ये वचन किसमें है? आणि कोणी सांगू शकतं का हे वचन कशामध्ये आहे? हाथ ऊपर उठाए. हात वरती करा. यीशु ने कहा येशू म्हणाला हाँ मैं राजा हूँ, हा मी राजा आहे मैं इसीलिए जन्म लिया आणि माझा जन्म यासाठी झालेला आहे, कि राजा होने के लिए. राजा होण्यासाठी. किसी को मालूम नहीं वचन? ठीक है हम निकालेंगे. यूहन्ना अध्याय निकालेंगे. यूहन्ना अध्याय काढूया. यूहन्ना निकाले. ठीक है मैं आपको क्लू देती हूँ कि उसे पिलातुस के सामने लिया गया. पिलातुस के सामने उसे ले गया. पिलातुस उस काल का गवर्नर था. आणि पिलातुस त्या काळाचा गव्हर्नर होता. इस्राइल देश में इस्रायल देशामध्ये रोमी लोगों का साम्राज्य था. रोमी लोकांचं साम्राज्य होतं. जैसे हमारे काल में हम जब देखो 1947 में हमें इंडिपेंडेंस मिला, हमें स्वतंत्रता मिली आणि 1947 मध्ये आपल्याला स्वतंत्रता भेटली. और उसके पहले हमारे देश में ब्रिटिश का साम्राज्य था. आणि त्याच्या अगोदर आपल्या देशावरती ब्रिटिश लोकांचं साम्राज्य होतं. तो हमारे वैसे ही इस्राइल देश में रोमी लोगों का साम्राज्य था. आणि तसंच इस्रायल देशावरती रोमी लोकांचं साम्राज्य और होतं. पिलातुस उस काल का गवर्नर था. आणि पिलातुस त्या काळाचा गव्हर्नर होता. और पिलातुस के पास अथॉरिटी थी उसको क्रूस पर चढ़ाने, क्रूस पर नहीं चढ़ाने. आणि पिलातसजवळ अधिकार होता त्याला क्रूसावरती चढवण्याचा आणि न चढवण्याचा. और इसीलिए जब यीशु मसीह को पकड़ा गया, आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं, यहूदियों ने उसे पकड़ा यहुदी लोकांनी त्याला पकडलं, मारा. त्याला मारलं. और उन्हें यहूदियों की प्रथा के अनुसार वो किसी को मृत्यु दंड नहीं दे सकते. आणि यहुदी प्रथानुसार ते कोणालाही मृत्यूदंड नाही देऊ इसीलिए शकत. वो पिलातुस के पास लेकर गए. आणि म्हणून त्याला पिलाताजवळ घेऊन जॉन गेले. चैप्टर 18 यूहन्ना अध्याय 18 यूहन्ना अध्याय 18 और उसका 33 से पढ़ेंगे. त्याचं 33 वचनापासून आपण वाचेल. तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुदियांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असते, परंतु आता माझे राज्य येतले नाही. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? ध्यान से सुनिए. पिलातुस कहता है तो क्या तू राजा है? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे. हाँ. यीशु ने क्या उत्तर दिया? यीशु ने क्या उत्तर दिया? मैं राजा हूँ. ये याद रखो. आज जिस बालक की हम यहाँ भक्ति करने आए हैं, उसको विश करने आए हैं, हम उसके नाम से यहाँ इकट्ठे हुए, मामूली नहीं है. आणि ज्या बालकाची भक्ती करायला आज आपण इथे जमा झालेलो आहोत, तो बालक साधारण नाही आहे. वो राजा है. तो राजा आहे. तो उसका राज्य कहाँ का है? त्याचा राजा कुठचा आहे? उसने अभी थोड़े समय पहले बताया. आणि थोड्या वेळापूर्वीच त्याने सांगितलं. इसके पहले का वचन हमने पढ़ा आणि याच्या पहिलेचं वचन आपण वाचलं, है ना? सुना फिर सुनो इसी वचन को. 36. येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. हाँ, मेरा राज्य इस संसार का नहीं है. परमेश्वर यीशु मसीह का राज्य परमेश्वर का राज्य है. आणि इस परमेश्वर का राज्य का राजा है. आणि तो देवाच्या राज्याचा राजा आहे. इस पृथ्वी का राजा है. आणि या पृथ्वीचा तो राजा आहे. मैं आपको बताती हूँ ये पृथ्वी उसके लिए बनाई गई, आणि मी तुम्हाला सांगते, ही पृथ्वी त्याच्यासाठी बनवण्यात आली, हमारे लिए नहीं है. आपल्यासाठी आप नाही. सोचते हो ना तुम्ही ये सारा संसार हमारे लिए बनाया है? हे संपूर्ण जग आपल्यासाठी बनवले नहीं. नाही. ये अपने मन से निकाल दो. आणि तुमच्या मनातून तुम्ही काढून अगर ये हमारे लिए बनाया होता तो हम मरते नहीं और हम ये पृथ्वी छोड़ के जाते नहीं. आणि जर हे आपल्यासाठी बनवण्यात आलं असतं तर आपण कधी मेलोच नसतो आणि पृथ्वी सोडून कधी गेलो आप नसतो. घर बनाते हो ना, तुम्ही घर बनवता ना? क्यों बनाते हो? का बनवता? घर छोड़ के जाने के लिए कि घर में रहने के लिए? घर सोडून जाण्यासाठी की घरात राहण्यासाठी? रहने के लिए ना. रहने तो परमेश्वर ने पृथ्वी मनुष्य के लिए बनाई, तो मनुष्य पृथ्वी से जाता क्यों है? आणि रहना चाहिए पृथ्वी पर. आणि देवाने जर पृथ्वी मानवासाठी बनवली आहे तर मानव या पृथ्वीवरती राहिला असता, तो गेलाच नसता. क्योंकि ये पृथ्वी हमारे लिए नहीं बनाई गई. आणि मनुष्य जातो का? कारण का ही पृथ्वी आपल्यासाठी नाही बनवली. हमारे लिए नहीं. आणि आपल्यासाठी नाही. कोलोसियंस चैप्टर 1 वर्स 15 में लिखा है. कलसीकरांचं पत्र अध्याय 1 त्याचं
15 मध्ये देण्यात आलेला आहे. स्पष्ट रीति से कहता है, स्पष्ट रीतीने तो म्हणतो अदृश्य परमेश्वर, अदृश्य देव. अदृश्य जो दिखता नहीं, परमेश्वर कभी दिखता नहीं आणि देव कधीच दिसतो और इसलिए उसे कभी भी आकार मत दो, आणि म्हणून त्याला तुम्ही कधीच आकार देऊ नका. कभी नहीं, कोई इंसान नहीं दे. परमेश्वर ने आज्ञा दिया है, मैं परमेश्वर हूँ, तू मेरी मूर्ति न बनाना, मुझे कोई आकार न देना, न आकाश में, न पृथ्वी पर, न पृथ्वी के नीचे, न जल के, किसी का भी आकार मुझे नहीं देना, क्योंकि ये सब मैंने बनाए हैं, इसलिए तुम मुझे कभी आकार नहीं देना. आणि देवाने पहिलेच सांगितलेलं आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आकार देऊ नकोस, ना आकाशामध्ये, ना पृथ्वीवरती, ना किंवा पाण्यामध्ये जेवढे जीवजंतू आहेत त्यांचा कोणताही आकार तुम्हाला देऊ नकोस, कारण मी हे सगळं निर्माण केलेलं आहे, त्यांचा आकार तुम्हाला देऊ इसीलिए नकोस. वहाँ बताया गया है अदृश्य परमेश्वर, आणि म्हणून तिथे सांगण्यात आलेलं आहे उसका अदृश्य देव, पहिलोटा, त्याचा प्रथम पुत्र. वहाँ ऐसा लिखा है, उसका पहिलोटा यीशु मसीह, उसके लिए सारा जगत बनाया. आणि त्याचा प्रथम पुत्र जो येशू ख्रिस्त आहे त्याच्यासाठी ही ये संपूर्ण सारी पृथ्वी बनवली गेलेली आहे. सृष्टि उसी के लिए बनाई गई. आणि संपूर्ण पृथ्वी त्याच्यासाठी बनवण्यात आलेली आहे. आपका मेरा इस संसार में जितने इंसान है उन सबका जन्म हम सबको भी यीशु के लिए ही बनाया गया. आणि तुम्ही आणि मी या जगामध्ये जेवढी माणसं आहेत आपल्या सगळ्यांचा जन्म सुद्धा येशूसाठी लेकिन झालेला आहे. हम यहाँ आने के बाद भटक जाते पण हैं, आपण इथे आल्याच्या नंतर भटकून जातो, क्योंकि शैतान है ही ना भटकाने वाला, कारण शैतान आहेच ना वो भटकवणार. दुष्ट है, तो दृष्ट वो आहे आरंभ से हमें पसंद नहीं करता, आणि तो प्रारंभापासूनच आपल्याला पसंत वो हमसे करत नाही. नफरत करता तो है, आपल्याशी वैर वो करतो हमारा दुश्मन है, आणि तो आपला दुश्मन इसलिए आहे वो हमें परमेश्वर से दूर करता है. आणि म्हणून तो आपल्याला देवापासून दूर इसलिए हमें करतो मूर्ति पूजा में, आणि म्हणून आपल्याला दारू में, दारूमध्ये, व्यभिचार में, व्यभिचारात, व्यसन में, व्यसनामध्ये, जादू टोना में, जादूटोणामध्ये, उसमें उस मार्गों में ले जाता आणि है. त्या सर्व मार्गांवरती तो और ये घेऊन कर जातो. कर हम फिर मर जाते हैं, आणि हे इंसान को करून- मृत्यु लाता है, आणि हे करून तो सर्व माणसांवरती मृत्यू आणतो. क्योंकि पहले आदम ने पाप किया, कारण पहिल्या आत्माने पाप केले पहले इंसान बंदर नहीं थे, आणि पहिला माणूस माकड वो नव्हता, इंसान ही था. तो माणूसच होता. परमेश्वर ने उसे पूरा इंसान बनाया आणि देवाने त्यांना पूर्ण मनुष्य था, बनवला और उसने पाप किया, त्याने पाप और केलं उस पाप की सजा है आज इंसान को, जो हर एक इंसान को मिलती है, मौत, आणि मृत्यू. त्या पापाची शिक्षा आहे जी प्रत्येक माणसावरती आहे ती म्हणजे मृत्यू. हाँ, और मृत्यु से कोई नहीं बचा सकता. आणि मृत्यूपासून कोणीही वाचू इसलिए शकत नाही. कितना इंसान ज्ञानी हो, चंद्र पर जाओ, सूरज में जाओ, कहीं पर भी जाओ, सूरज में तो नहीं जा सकते, लेकिन चांद पे गया है इंसान, और बहुत सारे ग्रहों पर गया है, कहीं पर भी जाएगा, वो परमेश्वर अनुमति दिया है इंसान को, वो जाएगा, लेकिन फिर भी वो अपने आप को मृत्यू से नहीं बचा सकता. आणि माणसाला कितीही ज्ञान भेटलं तो बरी चंद्रावर जाऊ दे, कोणत्याही ग्रहावरती जाऊ दे, पण कधी सुद्धा जर देवाची इच्छा नाही तर तो मृत्यूपासून वाचू शकत नाही. तो मृत्यु ये सब पर साम्राज्य करे, आणि मृत्यू सगळ्यांवरती साम्राज्य देतो. इसलिए वो कहीं पर भी जाओ, आणि कुठेही जा, बाहर गाँव में जाओ, बाहेरगावी जा या पानी के नीचे रहने के लिए जाओ, किंवा पाण्याच्या खाली राहायला जा, आकाश में रहने के लिए जाओ, आकाशामध्ये राहायला जा, वहाँ पर वो मरेगा. आणि तिथे पण तो मरेल. इसीलिए इस मृत्यु से बचाने के लिए यीशु मसीह को इस पृथ्वी पर जन्म लेना, आणि म्हणूनच त्या मृत्यूपासून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागला. और उसके जन्म लेने से आणि त्याने जन्म घेतल्यामुळे हमारे लिए वो मर गया. आणि आपल्यासाठी तो मेला. जब वो पृथ्वी पर थे उसने बहुत सारे चिन्ह चमत्कार किए, आणि जेव्हा पृथ्वीवरती तो होता त्याने खूप चिन्ह उसने चमत्कार अंधों केले को आंखें दिया, आणि आंधळ्यांना डोळे लंगड़ों दिले, को चलने की शक्ति दी, लंगड्यांना चालण्याची मुर्दों को शक्ती जिलाया. दिली, मेलेल्यांना जिवंत केलं बहुत लोगों को बहुत बड़े बड़े काम उसने आणि किए. खूप मोठी मोठी कामं त्याने केली. और वो यीशु मसीह को जब पकड़ा गया आणि त्या येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यात तो आलं उसे मारा गया, तेव्हा त्याला लेकिन मारण्यात उसने आलं, किसी इंसान को नहीं मारा. पण त्याने कोणत्याही माणसाला नाही मारलं. उसने कहा मैं आया हूँ मनुष्य जाति को बचाने के लिए, मारने के लिए नहीं. तो म्हणाला मी आलेलो आहे मानव जातीला वाचवण्यासाठी, त्यांना मारायसाठी नाही. और इसीलिए उसे मारने वालों की ओर उसने पीठ दी, लेकिन उसने ऐसा नहीं कहा कि अंधा हो जा. आणि त्याला जे लोक मारत होते त्याने स्वतःची पाठ त्यांच्याजवळ दिली, पण तो असं नाही म्हणाला की तू आंधळा होऊन जा. उसने किसी को अंधा नहीं किया. त्याने कोणालाच आंधळा नाही जो केलं. अंधों को आंखें दे सकता है वो देखने वाले को अंधा भी कर सकता है. आणि जो आंधळ्यांना डोळे देऊ शकतो, जे पाहत आहेत त्यांना तो आंधळ पण करू शकतो. कर सकता है ना. करू शकतो ना. अगर वो मुर्दों को जिला सकता है तो नेचुरली वो जिंदा व्यक्ति को मुर्दा भी कर सकता है. आणि जो मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकतो तो जिवंत व्यक्तीला मेलेला पण करू शकतो. उसके लिए कोई बात कठिन नहीं थी, त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट कोई कठीण भी बात कठिन नहीं थी. आणि कोणतीही गोष्ट उसने कठीण नाही. 4 दिन
मरे हुए लाजरस को जो कब्रों में रखा था, पूरी रीति से सड़ गया था, उस मरे हुए लाजरस को उसने जिलाया, जिंदा किया। मतलब सोचो, उसके लिए कोई बात कठिन नहीं। आणि जो लाजरस 4 दिवसापासून मेला होता, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आला होता, त्या लाजरसला येशू ख्रिस्ताने जिवंत केलं। याचा अर्थ देवाला कोणतीही गोष्ट अशक्य आप नाही। सोच सकते हैं कि वो पानी पर, समुद्र पे चल के आया। आणि तुम्ही विचार करू शकता, तो पाण्यावरती चालत यीशु पानी पर चलकर अपने शिष्यों को बचाने के लिए आया। आणि येशू पाण्यावरती चालून आपल्या शिष्यांना वाचवायला कभी आला। आपने देखा है कि कोई पानी पे चलता है? तुम्ही कधी बघितलंय कोणी पाण्यावर चालतं का? लेकिन यीशु मसीह अपने शिष्यों को बचाने के लिए समुद्र के लहरों के ऊपर चलकर आया। वो भी बड़ी आंधी तूफान थी और उस पर वो चलकर अपने शिष्यों को बचाने के लिए आया। आणि येशू ख्रिस्त एवढ्या समुद्राच्या लाटांवरती इतका वादळ वारा असताना सुद्धा स्वतःच्या शिष्यांना वाचवण्यासाठी पाण्यावरती चालत आहे। इसलिए यीशु के लिए कोई बात कठिन नहीं था। येशूसाठी कोणतीही गोष्ट लेकिन कठीण उसने नव्हती। आपकी और मेरी सजा कलवरी क्रूस पर ले ली। त्याने तुमची आणि माझी शिक्षा वरच स्तंभावरती वो घेतली। मर गया तो मेला ताकि हम नहीं मरे। कारण आपण मरू नये। वो मर गया तो मेला हम नहीं मरे। कारण आपण लेकिन मरू नये। परमेश्वर ने उसे मुर्दा नहीं रखा। आणि देवाने त्याला मेलेलं नाही ठेवलं, तीसरे दिन जिंदा त्याला किया। तिसऱ्या दिवशी जिवंत और केलं। वही बालक जो आज हम जिसकी आराधना कर रहे हैं, जिसके नाम से हम इकट्ठा है, वो जिंदा है। आणि तोच बालक ज्याची आज आपण भक्ती करत आहोत, उपासना करत आहोत, तो जिवंत आहे, वो जिंदा प्रभु है। तो जिवंत देव इसलिए आहे। उसको कहा गया है राजा है। आणि म्हणून त्यांना म्हणण्यात आलेला आहे तो राजा। वो राजा है, तो राजा आहे। इसलिए जो उसकी भक्ति करेंगे, जो त्याची भक्ती करेल उसके शासन के तले रहेंगे, आणि त्याच्या सत्तेखाली राहतील, हाँ, वो शांति से रहेंगे। ते शांतीने राहतील। राजा कुलीन आणि राजा कुलीन, तो उसके लोग शांति से रह सकते। तर त्याची प्रजा शांतीने राहू ऐसा शकते। मैंने कहती, बाइबल भी कहता आणि है। असं मी नाही म्हणत, बायबल आप म्हणतं। उस वचन को भी पढ़ लेंगे। ते वचन पण वाचूया। सबोपदेशक में, उपदेशक मध्ये आहे। सबोपदेशक उपदेशक अध्याय 10 अध्याय 10 और उसका 17। त्याचं 17। हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असते, तर तू धन्य। हाँ, तो तू धन्य, यानी प्रजा को शांति, प्रजा को आराम। लेकिन अगर सोचो राजा सही नहीं है, अगर हमारा गवर्नमेंट में राजकारण करने वाले सही नहीं होंगे, तो प्रजा को, जैसे हम लोगों को सुख मिलेगा? तो वैसे ही प्रियो, यीशु ये राजा है और उसके हाथ के नीचे जो हम प्रजा बनकर रहेंगे, तो वो हमें क्या देगा? शांति देगा, आनंद देगा, अपनी प्रजा को अच्छी रीति से चलाएगा और उसकी प्रजा कभी नहीं मरेगी। आणि येशू राजा आहे आणि जर आपण त्याच्या सत्तेखाली राहिलो तर आपण कधी मरणार नाही आणि त्याची सत्ता आपल्यावरती राहिल्यामुळे आपल्याला शांती देईल, आपल्याला आनंद देईल। अब हम यूहन्ना अध्याय में वापस जाएंगे और उसमें जो उसने कहा कि मेरा राज्य इस संसार का नहीं, यदि मेरा राज्य इस संसार का होता तो मेरे सेवक लड़ते और मैं यहूदियों के हाथ में सौंपा न जाता। क्या लिखा है? तो मेरा राज्य यहाँ का नहीं। तो प्रियो, यहाँ हम बाइबल में देखते हैं कि यीशु मसीह को राज्य है आणि ते आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला राजा आहे, पृथ्वी पर भी है पृथ्वीवरती पण और आहे अदृश्य राज्य भी आणि है अदृश्य और राज्य स्वर्ग सुद्धा में आहे। भी वो राज्य आणि करता है। स्वर्गामध्ये पण तो राज्य हाँ, करतो तो इसलिए वो कहता है मैं राजा हूँ। आणि म्हणून तो म्हणतो मी राजा आहे हाँ, और मैंने आगे, मैं इसीलिए जन्म लिया है। आणि मी यासाठी जन्मलो आहे, हाँ, पढ़ो। मी यासाठी जन्मलो आहे हाँ। व यासाठी जगात क्या आलो लिखा आहे। है? मैं राजा हूँ। यीशु कहता है मैं राजा हूँ येशू म्हणतो मी राजा आहे और मैंने इसीलिए जन्म लिया है। आणि मी यासाठी जन्म घेतलेला आहे। हाँ, तो यीशु राजा है इसलिए जन्म लिया है। आणि येशू राजा आहे म्हणून त्याने जन्म तो घेतला उसके पास प्रभुत्व है। आणि त्याच्याजवळ प्रभुत्व आहे। आगे, व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी। हाँ, क्या बताऊँ? यीशु यहाँ आया जाति बनाने के लिए नहीं। अभी बहुत लोगों को ऐसा लगता है कि यीशु धर्म परिवर्तन करता है, कास्ट रिलीजन चेंज करता है, क्रिश्चियनिटी को बढ़ाता है। प्रियो, ये बहुत गलत फहमी है लोगों में। आणि
लोकांच्या मनामध्ये खूप गलतफहमी आहे. तो यहाँ यीशु ने बताया है, मैं क्यों आया हूँ ताकि सत्य की गवाही देने के लिए. आणि इथे ईश्वराने सांगितलेलं आहे की मी का आलेलो आहे सत्याची साक्ष द्यायला. सत्य की गवाही, सत्य यानी परमेश्वर. परमेश्वर सत्य है. आणि सत्य म्हणजे देव आणि देव हा तो सत्य आहे. सच्चा परमेश्वर कौन है आणि सत्य देव कोण आहे और सत्य परमेश्वर के पीछे ले जाना, आणि सत्य देवाच्या पाठीमागे उसी घेऊन के जाणं. पास ले जाना. आणि त्याच्या जवळच घेऊन जाणं. इसीलिए यीशु मसीह यहाँ आए. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथे तो आले. यीशु आए हमें बचाने के लिए, आणि येशू आले आपल्याला वाचवण्यासाठी, परमेश्वर के पास लेके जाने के लिए. देवाच्या जवळ घेऊन जाणे. हम जो दूर थे, आणि आपण जे लांब पाप में थे, पापामध्ये मृत्यु के पास जा रहे मृत्यूकडे थे. जातो. मृत्यू हमें परमेश्वर से हमेशा के लिए दूर कर. आणि मृत्यू आपल्याला देवापासून नेहमीसाठी दूर करतो. आज हम लोग जिंदा हो, आणि आज तुम्ही मैं जिंदा जीवन हूँ. मी जीवन हमें एक आशा है कि हम कभी न कभी तो परमेश्वर से मिलेंगे या हमारा समिट हो जाएगा, परमेश्वर हमें बचा लेगा. लेकिन जो मर गए ना, उनके लिए कोई आशा नहीं. आणि आपल्याला आज आशा आहे की कधी ना कधीतरी आपली देवाची समेट होईल आणि आपण देवाला भेटू. पण जे मेलेले आहेत त्यांना कोणतीच आशा नाही. मरा हुआ को कोई आशा नहीं, वो हमेशा के लिए परमेश्वर से दूर हो गए. आणि मेलेला कोणतीही आशा नाही, तो सदा सर्व काळासाठी देवापासून लांब इसलिए राहिलेला आहे. मृत्यू हमेशा के लिए परमेश्वर से दूर करती आणि है. म्हणून मृत्यू ही नेहमीसाठी देवापासून आपल्याला दूर और करते. वो कहाँ ले जाती है मृत्यू? मृत्यू कुठे घेऊन जाते? कहाँ ले जाती है? नरक में, नरकामध्ये. जहाँ की आग बुझती नहीं, जिथले जहाँ के कीड़े मरते नहीं. जिथले किडे कधी मरत नाही. हाँ, ऐसे भयंकर ठिकान, आणि अशा भयानक ठिकाणी ऐसे जगह में ले जाती है. आणि अशा ठिकाणी ती घेऊन जाते. ऐसे भयंकर जगह में. आणि अशा भयानक ठिकाणी अभी अक्सर संसार में कहा जाता है, अरे कसला स्वर्ग, कसला नरक, सगळं काय इकडंच आहे, सगळं काय इथंच भोगायचंय. और क्या तू स्वर्ग बघितलंय काय स्वर्ग नरक? और तूने देखा है क्या स्वर्ग? काय सगळे बघा स्वर्ग स्वर्ग नरक, अरे काय नाही, सगळं इकडंच आहे. और कुछ नहीं, सब कुछ यही नाही पर है. नाही, लक्षात घ्या, आपलं आयुष्य एवढं हलक्यात घेऊ नका. और अपनी जिंदगी को इतना हल्के में मत लेना. खूप किमती आहे, और ये बहुत कीमती खूप है, अनमोल आहे, बहुत अनमोल है. कचरा नाही आहे. और ये कचरा नहीं. देव आपल्याबद्दल बोलतो, तू माझ्यासाठी अनमोल आहे. और परमेश्वर हमारे लिए कहता है कि तू मेरे लिए अनमोल अनमोल है. म्हणजे ज्याची किंमत सांगू नाही शकत. और अनमोल मतलब जिसकी कीमत हम लगा नहीं सकते. देवाने सांगितलं, येशू ख्रिस्ताने तुमची माझी किंमत काय सांगितलं माहिती आहे? और यीशु मसीह ने आपकी और मेरी कीमत क्या लगाई मालूम? मनुष्य सारा जगत प्राप्त करे, लेकिन अगर अपना आत्मा खो दिया तो उसे क्या लाभ. म्हणजे याचा अर्थ आहे, एका आत्म्याची किंमत आहे पूर्ण जग. और एक आत्मा की कीमत ये पूरा संसार. एवढी किमती आहोत आपण, और इतनी कीमती है हम लोग. माहिती पडलं? म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला भ्रमित करू नका. और खुद को भ्रमित मत करना. बायबल सांगतो, बाइबल बता, येशू बोलतो यीशु कहता है स्वर्ग आहे. स्वर्ग है. म्हणून येशूने लूक अध्याय 18 मध्ये, लूक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, इसलिए यीशु मसीह ने लूका अध्याय में कहा हा की स्वर्ग आहे स्वर्ग है आणि नरकही आहे. और नरक भी है. 16व्या अध्यायामध्ये वाचू शकता और 16वें अध्याय में आप पढ़ सकते हैं. हा की एक माणूस धनवान होता, खूप श्रीमंत होता, और एक इंसान बहुत अमीर था. आणि एक माणूस लाजर नावाचा, तो देवाचं भय बाळगणारा और एक होता. लाजरस नाम का मनुष्य था जो परमेश्वर का भय मानने वाला था. आणि प्रियानो, असं झालं, असं लिहिलेलं आहे, और ऐसा हुआ लिखा है 22व्या वचनात लिहिलेलं आहे 22वें वचन में की लिखा तो लाजर मेला. लाजरस मर गया. तिथे लिहिले, त्याला कुणी नेलं बघा? स्वर्गदूतांनी त्याला घेऊन स्वर्गात नेलं. और स्वर्गदूत ने उसको उठाकर स्वर्ग में ले गया अब्राहमाच्या मांडीवर ठेवलं. और अब्राहम की गोद में ले जाकर उसको रखा. आणि नंतर 23व्या वचनात लिहिले की तो धनी माणूस पण मेला. और वो जो अमीर व्यक्ति था वो भी मर गया. आणि 23वें वचनात लिहिले, अधोलोक में उसने पीड़ा में पड़े हुए अपनी आंखें उठाई. आणि अधोलोकामध्ये यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर लावली. म्हणून येशू सांगतो, स्वर्ग आहे, नरक आहे. और यीशु मसीह बताता है कि स्वर्ग भी है और स्वर्ग नरक भी एक है. अशी जागा आहे जी सुंदर आहे, और स्वर्ग ऐसी जगह है जो बहुत सुंदर है. आणि नरक अशी भयंकर पीडेचं ठिकाण आहे. और नरक बहुत भयानक है जो यातना की जगह है. म्हणून ह्या पीडापासून आणि ह्या दुःखापासून सोडवण्यासाठी येशू या जगात आला. और इस पीड़ा से, इस यातना से बचाने के लिए यीशु मसीह इस पृथ्वी पर आया. या आपण आता पुन्हा यशायाच्या अध्यायात जाऊया, अब हम फिर से यशायाह अध्याय में जे जाएंगे आपण वाचत होतो, जो हम पढ़ रहे थे. की त्याच्या खांद्यावर काय असेल? प्रभुत्व असेल. और उसके कंधे पर प्रभुत्व होगा. त्याचं नाव त्याला अद्भुत मंत्री, हा. समर्थ देव. काय लिहिलंय? तो काय आहे? अद्भुत मंत्री, समर्थ देव. कोण आहे तो? कौन है वो? अद्भुत मंत्री आणि अद्भुत समर्थ मंत्री. देव. त्याला काहीच कठीण नाही, और कुछ भी बात कठिन नहीं, काहीच कठीण नाही. कुछ भी बात कठिन नहीं. म्हणून तर बघा ना, इसे देखो, एक कुंवारीने गर्भवती होणं, और एक कुंवारी गर्भवती होना. हा,
तिला जेव्हा सांगितलं की तू गर्भवती होणार, ती बोली कसं होऊ शकतं, मी तर कोणत्या पुरुषाला जाणत नहीं। और जब उसको बताया गया तू गर्भवती होगी, तब उसने कहा कि ये सब कुछ कैसे हो सकता है, क्योंकि मैं किसी भी पुरुष को नहीं जानती। आपण त्याच अध्यायात जाऊया, लूक अध्यायामध्ये ती म्हणाली मी हे कसं होऊ शकतं, मी तर कोणत्याच पुरुषाला जाणत नाही। 35व्या वचनात दिले, देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, स्वर्गदूत बोला, आणि जो तुझ्याने पुत्र उत्पन्न होईल तो पवित्र असेल, तो परमेश्वराचा पुत्र म्हटला जाईल। और जो पुत्र तुझसे जन्म लेगा वो पवित्र होगा, वो परमेश्वर का पुत्र कहलाएगा। आणि 37व्या वचनात लिहिलेलं आहे, देवाचं वचन कधी फेल होत नाही। और 37 वचन में दिया गया है कि परमेश्वर का वचन कभी खाली नहीं म्हणून जाता। लक्षात ठेवा, इससे याद रखें, देवाला काही कठीण नाही, परमेश्वर को कुछ भी बात देव कठिन सर्व काही नहीं करू है। शकतो। परमेश्वर सब कुछ कर सकता सर्व काही। है, सब कुछ। जर मातीतून, और वो मिट्टी से, मातीच्या पुतळ्यातून एका माणसाला त्याने बनवलं, और मिट्टी की पुतली से उसने एक इंसान को त्याच्या बनाया नथण्यात श्वास टाकला, और उसकी नथनों में सांस त्याचं डाला, नाव आदम ठेवलं, जो पहिला पुरुष होता। और उसका नाम आदम रखा जो प्रथम पुरुष तर था। मग त्याला काय कठीण आहे की बिना माणसाच्या, बिना बाईच्या और बिना स्त्री के, बिना पुरुष के त्याने माणूस बनवला। उसने मनुष्य को मी बनाया। पुन्हा तुम्हाला मैं सांगते, फिर से आपको बताती हूँ, लक्षपूर्वक ऐका। ध्यान से सुनना। ऐकताय सगळे का सब लोग झोपतात सुन आहे? रहे हैं या फिर सो रहे हैं? सगळे ऐकणारे बोला हालेलुया। पुन्हा एकदा बोला, पुन्हा एकदा बोला, आणि जोराने बोला, अजून जोराने बोला, अजून जोराने बोला। हा, लक्षात ठेवा, याद रखो, देवाने परमेश्वर ने ना माणसाचा वापर केला, न मनुष्य का इस्तेमाल ना किया, बाईचा वापर न केला, स्त्री का इस्तेमाल किया। त्या बिना पुरुषाच्या, बिना बाईच्या द्वारे देवाने एक पुरुष उभा केला। और बिना स्त्री के, बिना पुरुष के परमेश्वर ने एक पुरुष को उत्पन्न किया, तो आहे आदम, वो है आदम, पृथ्वीतला पहिला माणूस। और पृथ्वी के ऊपर का सबसे पहला मनुष्य। मग त्याला काय कठीण आहे का बाईच्या द्वारे, बिना पुरुषाच्या द्वारे तो एका बाळाला जन्म नाही देऊ शकत? और बिना पुरुष के द्वारा वो किसी बच्चे को जन्म नहीं दे सकता क्या? कळलं? ह्याला म्हणतात देव। और इसे बोलते हैं परमेश्वर। जे कठीण आहे, जो कठिन है चुटकीत करणार। और वो परमेश्वर चुटकी में कर देता है। त्याला असं वाटतं भैया कसं होईल, काय करू, हे करू का, ते करू का, ते करू का, ते असं। देव आहे ते, देव सगळं काही करू शकतो। और वो परमेश्वर है, वो सब कुछ कर सकता है। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, और मैं आपको एक बात बताती हूँ, जेव्हा येशूला क्रूसावर चढवलं, और जब यीशु मसीह को कलवरी क्रूस पर चढ़ाया गया, त्या काळात क्रूसाची मृत्यू, भयंकर मृत्यू, और उस काल में क्रूस की मृत्यू बहुत भयंकर मृत्यू थी। आणि येशू एकटा नाही क्रूसावर गेला, खूप जण त्या अगोदर पण क्रूसावर खूप जण मेले। और यीशु मसीह अकेला क्रूस पर नहीं गया, उसके पहले भी बहुतायत लोग क्रूस पर चढ़े थे, बहुतायत लोग गए थे। आणि म्हणून लोक क्रूस म्हटलं ना, और इससे लोगों को क्रूस बोला ना, क्रॉस, नको 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 नको, घाबरायचे, नको नको नको, और लोग डरते थे, घाबरायचे, वो लोग डरते थे, कारण क्रॉस त्या टायमाचा श्राप होता, क्योंकि क्रूस उस समय का श्राप था, दुःख होतं, दुख था, मृत्यू होता। मृत्यू थी। म्हणून लोक काय करायचे, इसलिए लोग क्या करते थे? नको नको नको, नहीं नहीं, घाबरायचे, नको, डरते. क्रूसाच्या मरणाला घाबरायचे। और क्रूस की मृत्यू को डरते थे। तुम्हाला माहिती आहे, और जेव्हा आपको मालूम है, पिलातुसने बोलला मी ह्या राजाला काय करू, और पिलातुस ने कहा कि मैं इस राजा के साथ क्या करूं? इस्रायल लोक काय बोलले, इस्राएली लोगों ने क्या कहा? यहूदियों ने क्या कहा? हा, सगळे बोला, जोर से बोलो, क्या बोला, क्रूस पर चढ़ाओ। वधस्तंभावर चढवा। पिलातुस ने कहा क्या तुम्हारे राजा को मैं क्रूस पर चढ़ाऊं? पिलात म्हणाला तुमच्या राजाला मी उसने कहा वधस्तंभावर हाँ, चढवा. इसे क्रूस पर चढ़ाओ। आणि त्यांनी सांगितलं हा याला वधस्तंभावर पण चढवा. यीशु ने बोला का नको नको नको, मला नको, मला और नको, यीशु ने कहा क्या? मुझे नहीं चाहिए, मुझे नहीं जाना है। त्याने तो क्रूस उचलला उसने उस क्रूस को उठाया आणि तो क्रूस उचलून चालला। और क्रूस उठाकर वो चला, त्या क्रूसाला स्पर्श केल्याने और उस क्रूस को स्पर्श करने से आणि त्या क्रूसावर तो वरती चढल्यामुळे और वो क्रूस के ऊपर चढ़ने के कारण आज प्रत्येक जण त्या क्रूसाला हातात, गळ्यात हा, घेऊन चालतात ना। और हर एक जन उस क्रूस को गले में हाथ में डालकर चलते हैं ना। पृथ्वीवरची माणसं पृथ्वी के पहिले त्या क्रूसाला पहले उस लोक क्रूस घाबरत को होते, लोग डरते थे, नको 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 नको, नहीं चाहिए। पण जसा त्या येशूने त्या क्रूसाला जवळ और केलं, जैसे यीशु मसीह ने उस क्रूस को निकट किया, त्या क्रूसाचा श्राप तुटला। उस क्रूस का श्राप टूट गया। ज्या क्रूसाला सगळे घाबरत होते नको और जिस नको, क्रूस को नको, सब लोग डरते थे कि नहीं चाहिए, आज त्याच क्रूसाला मानवांमध्ये पृथ्वीवर सगळेजण हातात ब्रेसलेट म्हणून घालतात, माळा म्हणून घालतात, चेनमध्ये क्रॉस करतात, है ना। लोकांना फॅशन म्हणून हातावर पण काढतात, गोंधन पण काढतात। आजच्या युगात गोंधन नाही म्हणत, त्याला टॅटू म्हणतात, है ना।
टॅटू असतं ना, इथे लिहिलेलं असतं टॅटू, इथे काढतात कपलच्या ठिकाणी. पण बायबल सांगतं काढायचं नाही. और बाइबल तर काही जण इथे काढतात, कुछ लोग यहाँ पर निकालते काही जण इथे काढतात. कुछ लोग गाल पर निकालते हैं, कुछ लोग माथे पर निकालते हैं. तर लक्षात ठेवा, हा याद रखो, येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य तो ये यीशु मसीह का सामर्थ की तो बदलतो. कि वो बदलता है श्रापाचं रूपांतर आशीर्वादात करतो. और श्राप का रूपांतर आशीष में करता लाकडीला, है. और वो लकड़ी थी एका लाकडा, तो लाकडाचा क्रूस होता ना, और वो लकड़ी का क्रूस था ना. जर त्याला स्पर्श करून और अगर उसे स्पर्श त्याचा करता है, श्राप तोडतो, उसका श्राप तोड़ त्याला सकता है उंचावर नेतो. और उसको ऊंचे पर लेकर जाता है. आज कोण क्रूस खाली टाकतो का? और आज कोई क्रूस को नीचे डालता है क्या? टाकतो? डालता है. कोणी पायाखाली तोडवतो का क्रूस? जे लोक ख्रिस्त विरोधी लोक जातात, चर्च तोडतात आणि क्रूस बीस खाली टाकतात, तुम्हाला माहिती आहे त्यांचे हाल कसे होतात? जो मसीह विरोधी वो लोग वाइट होता हैं, है। जो चर्च को तोड़ते हैं, क्रूस को नीचे डालते हैं, त्याचे व्हिडिओ उसको टाकत पहनते नाही, हैं, और उनकी हालत बहुत बुरी होती है और उनके वीडियो वो लोग नहीं डालते हैं. त्याचे व्हिडिओ टाकत नाही. और उसके व्हिडिओ नाही फक्त टाकत. चर्च तोडलेलेच और दाखवतात. सिर्फ चर्च तोड़ा है पण वही त्यांनी वीडियो चर्च डालते हैं. तोडले, त्यांचे हाल नंतर कसे झाले ते नाही टाकत. और उन्होंने जिन्होंने चर्च तोड़ा है उनकी हालत बाद में कैसी हुई वैसे उसकी वीडियो नहीं डालते. जेवढं तुम्ही उंचवाल और जितना आप ऊंचा करोगे क्रूसाला, क्रूस को, तेवढं तो तुम्हाला उंचवेल. उतना वो आपको ऊंचा करेगा. बायबल सांगतं बाइबल बताती है. यीशु एक ऐसी चट्टान है आणि येशू ख्रिस्त असा खडक आहे जो उस पर भरोसा करेंगे जो त्याच्यावरती विश्वास कभी ठेवेल, लज्जित नहीं होंगे, तो कधी लज्जित होणार नाही. कर्म कभी काला नहीं पड़ेगा. त्याचा तोंड कधी काळा पडणार लेकिन नाही. जो उससे टकराएगा, पण जो कोणी त्याच्याशी ठोकर मारेल, उसको लात त्याला मारेगा, लात मारेल, उसको तकलीफ होगी. त्याला त्रास होईल. याद रखो, लक्षात ठेवा. चट्टान दृढ़ है. आणि जो खडक आहे तो दृढ आहे. हाँ, उसको लात मारोगे तो त्याला लात चट्टान वैसी ही रहेगी. मारली, खडक तसंच राहील. जिसने मारा उसके पैर को तकलीफ होगी. आणि ज्याने लात मारली त्याच्या पायाला त्रास होईल. और जो उससे लड़ेंगे जे वो त्याच्याशी चट्टान लढतील, उसे चकनाचूर कर देगी, क्योंकि चट्टान जिस पर गिर जाएगी वो रहेगा क्या? आणि खडक ज्याच्यावरती पडेल तो राहू शकेल का? इसलिए जितना क्रूस को प्यार करोगे जेवढं उतना क्रूसाला प्रेम आपको ऊंचे करा पर ले जाएगा. आणि तेवढंच तुम्हाला उंचावर घेऊन तो जाईल. याद रखो, मैं आपको यही बताना चाहती हूँ कि यीशु की शक्ति, यीशु का सामर्थ मैं आपको बताना चाहती हूँ कि जिसने एक लकड़ी के श्राप को, जिसे कोई चाहता नहीं था, उसके छूने से, उसको अपनाने से उसने उसके पूरे बुराई को निकाल कर आज ऊंचे पर चढ़ाकर उसके साथ भलाई की. वही यीशु आज उसका सामर्थ्य हमारे बीच में बताता है. आणि येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्याने लाकडाचा क्रूस उचलला, त्याला स्पर्श केला आणि म्हणूनच ते त्याला उंच करण्यात आलं. मग तसंच आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य हेच आपल्याला सांगतं. इसलिए उसके लिए कोई बात कठिन नहीं आणि है. त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट कठीण बिना नाही. पुरुष के बिना स्त्री के गर्भ में आना, आणि एका स्त्रीच्या गर्भामध्ये येणं, परमेश्वर सब कुछ कर सकता है. देव सर्व काही करू शकतो. सब कुछ. सर्व काही. इसलिए कोरोना के काल में जब मरी आई थी, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ती महामारी आली लोग मर होती गए, लेकिन कितने लोग बच गए. आणि किती सारी लोक मेली पण किती सारी लोक वाचली सुद्धा. तो ये परमेश्वर सब कुछ कर सकता है. आणि देव किसको सगळं काही बचाना, करू किसको नहीं बचाना. आणि कोणाला वाचवणं कोणाला न हम वाचवणं. बोलेंगे परमेश्वर ने इसको क्यों नहीं आणि बचाया. आपण म्हणू की ह्याला देवाने का नाही वाचवलं. आपण देवाला नाही विचारू शकतो. पूछ सकते हैं, विचारू शकतो. आप मुझे पूछ सकते हैं, तू क्यों प्रीच करती हो, क्योंकि मुझे अथॉरिटी है. आणि तुम्ही मला विचारू शकता की तुम्ही का उपदेश देता, तो मला अधिकार आहे. मुझे अथॉरिटी दी, मुझे प्रभु ने कहा प्रीच करो, इसलिए मैं कर रही हूँ. आणि मला अधिकार आहे, मला देवाने सांगितले उपदेश देण्यासाठी म्हणून मी देते. तो जिसके पास अथॉरिटी होती है, जिसके पास प्रभु ने सामर्थ्य दिया रहता है, उसको हम कभी पूछते नहीं. आणि ज्याच्याजवळ अधिकार आहे, ज्याच्याजवळ देवाने सामर्थ्य दिलेलं आहे, आपण त्याला विचारू नाही शकतो. तो वैसे ही परमेश्वर जो भी करता है अच्छा करता है, म्हणून देव जे काही करतो चांगलं कभी करतो. बुरा नहीं तो करता. कधीच वाईट नाही करत. तो हम इसलिए प्रियो वापस हम हमारे यशाया की पुस्तक में जाएंगे और जहाँ हम पढ़े कि वो क्या है, वो सर्व सामर्थी परमेश्वर है. तो समर्थ देव सनातन पिता. हाँ, सनातन पिता, यानी उसको अंत नहीं, सनातन का परमेश्वर है. यीशु मसीह कौन है? येशू ख्रिस्त कोण आहे? सनातन का परमेश्वर. शांतीचा अधिपती. हाँ, शांति का परमेश्वर. इसलिए उसके पास आने वालों को वो शांति देता है, वो उनके मन को शांति देता है. इसलिए मैं ये नहीं कहती कि हमारे जीवन में संकट नहीं, दुख नहीं, कष्ट नहीं है, लेकिन हमारे मन में शांति होने के कारण विचलित नहीं होते. हम सुसाइड नहीं करते, हम कहीं पर भी भटकते नहीं, हमारे मन में शांति है. हम क्या बोलते हैं, शांति क्या कहती है? शांती काय म्हणते? अंदर से, आपके अंदर शांति है. तुमच्यात शांती आहे. हाँ, तो आपको कैसे मालूम पड़ता है शांति है? मला कसं माहित पडते शांती आहे? क्या आवाज आता है अंदर से? आधी आतमध्ये काय आवाज येतो? हाँ, बोलिए. घबराहट नहीं रहते.
शांति रहते, मन के ठंडा रहते। हाँ, मन शांत रहता है, आनंदित रहता है। और हाँ, क्या है? देव आहे ना, अंदर से आवाज क्या आता है? देव आहे ना, बघून घे, देव आहे ना, प्रभु देख लेगा। शांती काय बोलते आपण? शांति अंदर से क्या बोलती है? आहे ना देव, है ना प्रभु? देव बरं कर, प्रभु देव बघून घे। और प्रभु देख लेगा। बाजूवाले भांडायला आले तर और पड़ोसी अगर हाय ना झगड़ा देव। वगैरह है तो है ना प्रभु? जाऊ दे बोल। जाने दे। हा? काही झालं तर हाय ना देव, और कुछ भी हुआ है ना प्रभु? पोटात दुखायला लागलं हाय ना पेट देव, में दर्द हुआ है बरं ना करेल देव, प्रभु? बरं चंगा करेल। करेगा। होतं ना मग बरं, और फिर चंगे हो जाते हैं ना। होतं ना? हा? देव आहे ना, और प्रभु है त्यालाच ना। म्हणतात शांती। और उससे ही आपण बोलते हैं असं एक शांति। आश्वासन येतं, देव आहे, और अंदर से ऐसी शांति आती है कि सगळं प्रभु चांगलं है, सब कुछ अच्छा होगा। त्याला म्हणतात देवाची शांती। और इससे बोलते हैं परमेश्वर की शांति। माहिती पडलं? तो शांतीचा देव आहे। और वो शांति का परमेश्वर है। पुढे त्याच्या सत्तावृत्तीला व शांतीला अंत नसणार। आमीन। बस तुम्हाला हे सांगायचंय की त्याच्या राज्याला अंत नाही, त्याच्या शांतीला अंत नाही। और उसके राज्य को अंत नहीं है, उसकी शांति को अंत नहीं है। ज्या बालकाबद्दल आपण इथे पाहतो, ज्या बालकाचा आपण वाढदिवस मनवतोय, तो तुम्हाला कळाला, तो साधा सुद्धा नाहीये, और जिस बालक का जन्मदिन आज हम मना रहे हैं वो साधारण नहीं है। तो छोटा आहे और वो छोटा है, मैं मानती हूँ। आता आपण त्याची आराधना करतो, तो आता खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी, और अभी हम जिसकी भक्ति कर रहे हैं वो भी बहुत बड़ा तो बन आता चुका है। सिंहासनावर बसलेला और आहे, वो भी सिंहासन के ऊपर बैठा देवाच्या हुआ है उजवीकडे जाऊन बसलाय। और परमेश्वर की दाहिनी ओर जाकर बैठा है। लक्षात ठेवा, या येशूची आपण इथे, पण तो साधारण बालक नाही हे तुम्हाला देवा सांगतोय। और वो साधारण बालक नहीं है, ये आज परमेश्वर आपको बता रहा है। माहिती पडलं? इथे पण बऱ्याच बायकांच्या हातामध्ये लहान बाळ असेल, और यहाँ पर भी बहुत सारी स्त्रियों के हाथ में बच्चे होंगे, लहान लहान त्यांची मुलं असतील, छोटे छोटे उनके बच्चे पण होंगे, त्यांच्याकडे प्रभुत्व नाहीये, और उनके पास प्रभुता नहीं है, त्यांच्याकडे शांती नाहीये, उनके पास शांति ते नहीं कोणाला है, दुसऱ्याला शांती नाही देऊ शकत। और वो किसी और को शांति नहीं दे सकते। हे जे बाळ आहे, पर ये जो बालक ज्या है, बालकाबद्दल आपण त्याचा वाढदिवस मनवतोय, और जिस बालक का जन्मदिन जो आज हम मना त्याच्या रहे हैं, राज्याला अंत नाही, उसके राज्य को अंत तो नहीं है। शांतीचा देव आहे, वो शांति का परमेश्वर त्याचा है, अंत कधी होणार और उसका अंत कभी भी नहीं म्हणून होगा। कुणीच येशूला आता मिटवू शकत और इसलिए आज कोई भी यीशु मसीह को नहीं मिटा सकता। 2024 वर्षापूर्वी येशूला क्रूसावर चढवलं, ती देवाची योजना होती। और 2024 साल पहले यीशु मसीह को कलवरी क्रूस पर चढ़ाया था, वो ये परमेश्वर की योजना ती थी, देवाची योजना होती। और वो परमेश्वर की योजना थी। देवाने मानवाला मृत्यूपासून वाचवण्यासाठी और परमेश्वर ने मनुष्य को मृत्यु से बचाने के लिए येशूला या जगात पाठवलं। यीशु मसीह को इस पृथ्वी पर तो भेजा, या जगामध्ये 30 वर्षापर्यंत जगला, और वो 30 साल तक इस पृथ्वी पर 3 जिया, वर्ष सेवा केली, म्हणजे टोटल 33 वर्ष त्याने या पृथ्वीवर काढले। और 3 साल तक उसने परमेश्वर की सेवा की, मतलब 33 साल उसने इस पृथ्वी पर आणि बिताए, तो क्रूसावर चढवला गेला, और वो कलवरी क्रूस पर चढ़ाया गया, आपल्यासाठी क्रूसावर मारला गेला, और हमारे लिए कलवरी क्रूस पर मारा त्याने गया, प्राण त्यागला, और उसने अपना प्राण पण त्याला त्याग दिया, म्हणाला, हे पिता ह्यांना क्षमा कर, हे जाणत नाही काय करत और आहे। पिता को कहा, हे पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते ये क्या कर तो रहे हैं। गाडला गेला, और वो गाड़ा तो गया, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला वो तीसरे दिन जीव उठा, आणि तो स्वर्गात गेला। और वो स्वर्ग त्याने गया, जिवंत होऊन मृत्यूला हरवलं। और जीवित होकर उसने मृत्यू को हरा दिया। पृथ्वीवर आलेला सर्वात पहिला मनुष्य तो आहे येशू, जो मृत्यूतून उठला। और पृथ्वी पर आया हुआ सबसे पहला मनुष्य जो मृत्यू में से जी उठा वो है यीशु मसीह। लक्षात ठेवा, या या जगामध्ये सगळी माणसं येतात, खूप माणसं आली, ते सगळे मेले, पण कुणीच उठलं नाही। इस संसार में बहुत लोग आए, वो मर गए पर वो जी नहीं मी उठे। तुम्हाला एक दाखवते। और मैं आपको एक बात दिखाता माणूस जेव्हा मरतो हूँ, जब मनुष्य मर जाता है असा पडतो, और वैसे गिरता है, तो हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, त्याला लात मारा, पिन मारा, काही तसं मेलेल्या माणसाला कोण करत नाही, पिना बिना मारणं, बिना चोया करणं, तर मी सांगते असं की काही नाही करू शकत। म्हणून आपण पण मरणार आहोत, आपण सगळेजण जातो, अरे अरे बाई चांगली होती, मेली, आता तिच्या पोराबाळांचं काय होईल, काय नाही, नवरा दुसरं लग्न करेल, हां आता हीच तर पद्धत आहे, तू कसा पोरांना सांभाळेल, आता तर लग्नच करावं लागेल ना। अरे 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 लोक घेऊन जातात, विधी करून टाकतात, कारण कुणालाही त्या मेलेल्या माणसाला उठवायची शक्ती नाही आहे, नहीं है, ये लक्षात रखो, किसी को भी मरे हुए को उठाने की शक्ति नहीं। इसलिए यीशु मसीह मर कर जी उठा। यीशु मेलेला तो उठला, तो जिवंत आहे। म्हणून फक्त उदाहरण बघा, मी येशू नाही आहे, पण मी येशूचं तुम्हाला दाखवते की मी येशूचं प्रतिनिधित्व करते, म्हणजे मी येशू आहे थोड्या वेळासाठी असं समजा, पण मी येशू नाही आहे, मी ओरिजिनल सांग, मी दिदीच आहे तुमची। तर जेव्हा आपण
डोळे बंद करतो, तर येशू मृत्यूतून जिवंत झाल्यामुळे तो काय करतो, तो मेलेल्यांना असं उठवतो. म्हणून येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. यीशु ने कहा पुनरुत्थान और जीवन मैं है, जो कोणी मरतो त्याला मी पुन्हा जीवन देईन. और जो कोई मरता है उसे मैं फिर से जीवित करूंगा. तो कधीही मरणाला पाहणार नाही. कभी भी मृत्यू को नहीं देखेगा. येशूचं मुख्य कारण हेच आहे की आपल्याला मरणातून बाहेर काढणं आणि देवपित्याकडे नेणं. और यीशु मसीह का मुख्य उद्देश्य यही है, हमें मृत्यू में से जिलाना और परमेश्वर के पास लेकर जाना, नरकात जाऊ न देणं, और नरक में जाने न देना, देवाकडे जाऊ देणं. परमेश्वर के पास लेकर जाना. हे सर्वात मुख्य उद्देश आहे. और ये सबसे मुख्य उद्देश्य है. म्हणून प्रियानो, येशू प्रभू ह्यासाठीच आपल्यासाठी जगामध्ये आला. और इसलिए यीशु मसीह हमारे लिए इस पृथ्वी पर आया, आपल्यासाठी. हमारे लिए. आता या आपण जे वचन वाचलं जो हमने वचन पढ़ा लूक अध्याय 2 मध्ये, लूका अध्याय 2 में, आपण इथे पाहतो हम यहाँ पर की देखते स्वर्गदूत प्रकट झाला स्वर्गदूत प्रकट हुआ. आणि तो म्हणाला, उसने कहा भिवू नका, डरो मत, मी तुम्हाला आनंदाची सुवार्ता सांगतो. और मैं एक आनंद का सुसमाचार आणि तुम्हें तो बताऊं, सर्व लोकांसाठी आहे. और वो सब लोगों के लिए है. येशू हा फक्त आपल्यासाठी नाहीये, और यीशु सिर्फ हमारे लिए तो नहीं है, सर्वांसाठी आहे. वो सबके लिए है. आणि ही चांगली सुवार्ता और वो ये अच्छी सुसमाचार. कौन सा की सुसमाचार? तुम्ही मरणापासून वाचू शकता. क्या हम मृत्यू से बच सकते हैं? जे मरण नरकात घेऊन जातं, सर्व काळासाठी देवापासून लांब नेतं, और जो हमें मृत्यू की ओर लेकर जाता है और परमेश्वर से हमेशा के लिए हमको दूर करता है. त्या मरणाच्या सत्तेपासून तुम्ही मुक्त होऊ शकता और उस मृत्यू की सत्ता से आप दूर हो सकते हैं, आणि तुम्ही सर्व काळ जगू शकता. और आप हमेशा के लिए जी सकते ही हैं. एक चांगली न्यूज, ही चांगली बातमी स्वर्गदूताने त्या लोकांना दिली. आणि आज स्वर्गदूताच्या ठिकाणी देवाने मला उभं केलेलं आहे, हिला उभं केलेलं आहे, आणि आमचा वापर करून आज तुम्हाला सांगत आहे की येशूच्या द्वारे तुम्ही सर्व काळ जगू शकता. और ये अच्छा सुसमाचार स्वर्गदूतों के द्वारा हमको दिया गया. तो आज परमेश्वर ने इनको और मुझे दिखाया कि अच्छा सुसमाचार हम आपको बताएं कि परमेश्वर के द्वारा आप और मैं जी सकते हैं. तुम्ही मरणार नाही. आप कभी भी मरेंगे मरणाची नहीं. सत्ता तुम्हाला हवी आहे का? और मृत्यू का अधिकार आपके ऊपर चाहिए क्या? तुम्हाला मरायचंय का? आपको मरना है क्या? किती जणांना मरायचं आहे? और कितने लोगों को मरना है? हात वर करा. किती जणांना मरायचंय त्यांनी हात वर करा. मी प्रार्थना करते, प्रभू यांना घे. बघा, खरंच या वर्षातच तुम्ही जा. या वर्षात कशाला, या महिन्यातच घालवते. त्यांना नाही कळत, ते लहान मुलं मोठ्यांचं बोलले. लहान मुलांना तर काय कळत नाही ना, त्यांचं काही नाही. सांगा, कुणाला नाही मरायचं ना? किसी को नहीं आवड मरना है. कुणालाच नाही मरायचं. असं किती मोठा रोग असला ना, किती मोठा आजार असला तरी कुणाला मरायची इच्छा और नसते. कितनी भी बड़ी बीमारी क्यों ना होएगा, पर किसी को मरना अच्छा नहीं का है. मरणाला माणूस घाबरतो? कारण माहितीये, कारण त्याच्या आतमध्ये जो भित्री माणूस आहे ना, आत्मा ज्याला आपण म्हणतो, त्या आत्म्याला माहिती आहे की मेल्यानंतर तो कुठे जाणार आहे. कारण ते मरण माणसाला नरकात घेऊन जाणार आहे. और जो अंदर का मनुष्यत्व है उसको मालूम है कि वो मरने के बाद कहाँ पर जाने वाला है, इसलिए वो अंदर का मनुष्यत्व डरता रहता है. तो शरीराला म्हणतो नको मरू, नको और इसलिए वो मरू, शरीर को कहता है कि नाही मैं तर तुम्हारा, मला जावं लागेल, नहीं तो मुझे जाना मला पड़ेगा. जावं और लागेल, मुझे या जाना शरीराला सोडून जावं और लागेल. इस शरीर को छोड़कर जाना पड़ेगा. म्हणून प्रियानो, येशू आपल्यासाठी या जगात आला की आपण मरू नये. और इसलिए यीशु मसीह हमारे लिए इस पृथ्वी पर आया कि हम मरे आपलं नहीं. मरण त्याने आपण और स्वतः हमारी मृत्यु उसने अपने आप को उठा आणि लिया, आपल्यासाठी त्याने जीवन और दिलं. हमारे लिए उसने जीवन तो दिया. आज जिवंत देव आहे. वो आज जीवित परमेश्वर त्याची है. आपण आज ते स्तुती आणि उपासना करत और आहोत. उसकी आज हम यहाँ पर भक्ति कर रहे हैं. म्हणून अशा येशूला, और ऐसे यीशु, जसं इथे सांगितलेलं आहे जैसे यहाँ पर बताया गया है, की त्यानंतर तो तुम्हाला कुठं भेटेल? चरणीमध्ये भेटेल. और वो चरनी पर पड़ा हुआ तुम्हें मिलेगा. आता तुम्हाला गायच्या गोट्यात जायची गरज नाही. और अभी आपको गाय की कोठी में जाने की कोई जरूरत नहीं. तुम्ही जिथं आहात तिथं म्हणू शकता येशू, और आप जहाँ पर हैं, आप बोल सकते हैं यीशु मुझे आपकी जरूरत है. तो तुमच्यासाठी धावून येईल. वो आपके लिए दौड़ कर आएगा, माहिती पडलं? कारण तो आता सर्वव्यापी आहे, क्योंकि वो अभी सर्वव्यापी, सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञानी है, सर्व सामर्थ्य. और वो सर्व त्याला सामर्थ्य काहीच है, कठीण नाही. और उससे कुछ भी कठिन म्हणून नहीं. तुम्ही जिथं आहात इसलिए आप कुठेही जहाँ पर असाल, हैं, कहीं पर भी हो, हा,
तिथं देवाला तुम्ही बोलवलं, देव तिथं येईल. और वहाँ पर आप परमेश्वर को बुलाओ तो परमेश्वर वहाँ पर मला आ शोधा जाएगा। म्हणजे मी सापडेल. और प्रभु ने कहा मुझे ढूंढो तो ढूंढ तो पाओगे, एकदम सहज रीतीने आपल्याला और सापडेल. वो आसानी से हमें मिल सकता है। हालेलुया. हालेलुया. आणि नंतर आपण पाहतो स्वर्गदूतांनी काय केलं, स्वर्गदूत ने क्या किया? देवाची स्तुती केली परमेश्वर की स्तुति की आणि त्यांना आशीर्वाद और दिला. उन्हें आशीष दी। 14 वर्ष. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती। हा, म्हणून आज हे 2 ब्लेसिंग देवाने दिले आहेत. पहिला आहे आनंद. येशूच्या जन्माने जेव्हा आपल्या जीवनात होतो तो आनंद राहतो, आणि दुसरा आहे शांती. और यीशु मसीह का जन्म जब होता है तो हमारे जीवन में आनंद होता है, और दूसरी बात हमारे जीवन में शांति होती तर है। आज तुम्ही सर्वजण आला आहात. और आज आप सब लोग आए हैं, तर जसं स्वर्गदूताने त्यांना आनंद दिला आणि शांती दिली, और जैसे स्वर्गदूतों ने उनको आनंद दिया, उनको शांति दी, मी पण ख्रिस्ताचा राजदूत आहे. और मैं भी मसीह का राजदूत हूँ। स्वर्गाचा दूत म्हणजे पृथ्वीवर मला ठेवलेला त्याचा एक दूत आहे. और पृथ्वी पर मुझे रखा गया, मैं उसका एक दूत हूँ। हा, त्याने जी अथॉरिटी, जी पॉवर, सामर्थ्य दिले त्या अधिकाराने मी पण तुमच्यावर हात ठेवून ब्लेसिंग देईल, तुमच्यावर हात उचले. देव तुम्हाला आनंद, वर्षभर तुम्ही पाहाल तुमचं जीवन आनंदाने आणि शांतीने गेले. और जो परमेश्वर ने अधिकार मुझे दिया है, उस अधिकार के द्वारा मैं आपके ऊपर आनंद और शांति को रखूंगी, और साल भर आपके जीवन में आनंद और शांति बनी रहेगी। हालेलुया. उभे रहा. खड़े हो जाएंगे, आपले दोन्ही हात जोडा. अपने दोनों हाथों को जोड़ो हा, आणि डोळे बंद करा. और अपनी आंखों को बंद मी करो। प्रार्थना करते. मैं प्रार्थना करती हूँ। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के मीठे सामर्थ्य नाम से प्रभु मैं आपके सामने आते हूँ. स्वर्गदूत जैसे नीचे भेजे गए और उन्होंने प्रभु आनंद और शांति सुसमाचार सुनाकर उन्हें आनंद और शांति दिया. तो आज मैं भी प्रभु तेरा दूत होने के नाते आज इस भर सभा में जितनों ने ये तेरा सुसमाचार सुना है, इन्हें आनंद मिले, इन्हें शांति मिले. यीशु के नाम से मेरे महान पवित्र पिता, इनका मन और हृदय आनंद से भरा रहे और आनंद उमड़ता रहे, और किसी भी बात से इनका मन व्याकुल न हो. इसलिए प्रभु मैं आपकी शांति इनके हृदयों में और मनों में बसे रहे, राज्य करे, ये मैं घोषित करती हूँ. धन्यवाद देती हूँ पिता. पूरे साल भर आने वाले पूरे दिन प्रभु इनकी जितनी सांस है तब तक ये सदा आनंदित रहेंगे, लहराते रहेंगे, जूने होकर भी रस भरे रहेंगे, और प्रभु शांति से भरपूर रहेंगे. धन्यवाद देते पिता. आपका लहू लगाते, इन्हें आशीषित करते प्रभु. आज के इस दिन में प्रभु इन्होंने अच्छी सुसमाचार, अच्छी न्यूज़ इन्होंने सुनी है, इसलिए प्रभु इनका मन आनंद से भर जाए. अभी इसी घड़ी प्रभु इनका मन आनंद से भर जाए, शांति से भर जाए. धन्यवाद देते प्रभु. आपका लहू लगाकर इन्हें आशीषित करते हैं, और प्रभु तेरे पिता, तेरे पुत्र के जन्मदिन का ब्लेसिंग इन्हें मिलता रहे. धन्यवाद देते हैं यीशु के नाम से. बैठ जाए. अभी हम यहाँ एक वचन पढ़ते हैं, 11 वचन उसी का 2 का 11 2 का 11. उसका 11 तुका अध्याय 2 त्याचा 11. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हा, काय लिहिलेलं आहे? हा जो बालक आहे हा कोण आहे? तारणारा आहे, उद्धार करता. और ये जो बालक है वो उद्धार करता है. मग तारणाऱ्याचा अर्थ काय आहे? और वाचवणारा. उद्धार का मतलब क्या है? बचाने वाला. काय आहे? क्या है? वाचवणारा. बचाने वाला. कशापासून? और किससे? हा, किसे? हा, मृत्यूपासून, मृत्यू से, नरकापासून, नरक से, दुःखापासून, दुख से, कष्टापासून, कष्टों से, आजारापासून, बीमारी से, श्रापापासून. श्रापों से. तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? हा जो ख्रिस्त आहे, और ये जो स्पष्ट मसीह लिहिलंय है, बघा, असं समजलेलं आहे. पुन्हा तेच नाही. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तारणारा जन्म झालेला आहे, आणि त्याचं नाव काय आहे? तो ख्रिस्त प्रभू आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. असं या जगात खूप जणांचा जन्म झालाय, खूप जण आले, मोठी मोठी कामं केली, पण ते तुम्हाला वाचवू शकत नाही. मृत्यूपासून नाही, नरकापासून नाही, कष्टापासून नाही, दुःखापासून नाही, यातनेपासून नाही. फक्त येशू प्रभू
ज्याला ख्रिस्त म्हणण्यात आलाय. ख्रिस्तचा मतलब अर्थ आहे वाचवणारा, सोडवणारा. और मसीह का मतलब होता है बचाने वाला, छुड़ाने वाला. मग आज तो तारणारा तुम्हाला हवा आहे का? तुमचा देव म्हणून, तुमच्या राज्यात, तुमच्या जीवनात. और आज ये उद्धार करता आपके जीवन में आपको प्रभू बोलकर, परमेश्वर बोलकर चाहिए क्या? जसं आपण पाहतो की जेव्हा येशूचा जन्म झाला तो जिथं बेथलेहममध्ये तो झाला, बेथलेहम या नगरामध्ये झाला. और बेतलेहम के नगर में यीशु मसीह का जन्म हुआ तिथे त्याच्यासाठी जागा नव्हती. और वहाँ पर उसके लिए जगह नहीं थी. तुम्हाला माहित आहे आपको मालूम है? त्याने गायच्या गोट्यात जागा घेतली, और उसने गाय की गोटी में जगह ली, जन्म घेतला. जन्म लिया. गायचा गोटा कधी बघितलाय? और गाय का गोटा कभी देखा है? गेलात का? कभी गए हैं क्या? चांगली माणसं जातात का? और अच्छे लोग वहाँ पर जाते हैं क्या? याचा अर्थ असा नाही की ते जे सेवा करतात मेंढपाळ, ते जे काय ते लोक वाईट आहेत असं नाही, ते पण चांगलेच आहे. पण आपण शक्यतो काय करतो? शेण खत आहे, खत आहे, खताचं काम करतो तरी आपण घेतो हाताने. ज्यांना सवय आहे सारवायची ठीक आहे, ते स्वतःने सारवतात. आम्ही तर कधी नाही उचललं. मला उचलायला सांगितलेलं, और मुझे उठाने के लिए बोला मी प्लास्टिकची थैली लावलेली. और मैंने प्लास्टिक का थैली लगाया था. हां, आणि हाताने कसं उचलू कसं और हाथ से उचलू कैसे उठाओ? कळतच नव्हतं. मग फावडा आणला, फावड़ा लाया फावड्याने उचललं और उससे मैंने उठाया आणि जाऊन नारळाच्या शेतात, ते नारळाच्या झाडात टाक. कारण मला आज्ञा दिली गेलेली ना, जाओ बनी ये उठाव, बडा गिरा आहे. कधी उचललं नाही. हां, मुंबईवाल्यांना काय माहिती, मुंबईवाल्यांना शेण दुकानात दूध भेटतं, सगळं काही दुकानातच भेटतं. आणि कधी शेण बघायला भेटलंच नाही आणि कधी उचललंच नाही. आणि हाताने उचलायचं मोठं कष्ट, पण मी बुद्धी लावली नाही, फावड्याने उचलूया. तर असे माझ्यासारखे खूप सारे आहेत. ऐसे मेरे जैसे बहुत तुम्ही नाही, सारे तुम्ही हैं. तर खूप चांगले आहात, आप लोग नहीं, आप लोग बहुत अच्छे हैं. पण माझ्यासारखे बरेच असे और मेरे आहेत जैसे बहुत आए ऐसे लोग, अशा ठिकाणी नाही जायला. जो लोग ऐसी जगह पर जिनको जाना अच्छा नहीं लगा. तर सांगायचा तोच उद्देश आहे और बताने का वही उद्देश्य है. है ना. गायच्या गोठ्यासारखंच घाणेरडं पण आपलं जीवन आहे. और गाय की गोठी की नहीं है त्याच्यापेक्षा सबका कमी जीवन, नाही आहे आपलं लाईफ. और उससे कम नहीं है हमारा जीवन. बदबूदार, दुर्गंध देने वाला. असेच आपण पाप करतो, खोटं बोलतो, पाप चोरी करते, करतो, झूठ बोलते. शिव्या देतो, मारामाऱ्या करतो, गाली देते, मारामारी करते हैं, लाईन मारतो, लाइन मारते हैं, अश्लील व्हिडिओ पाहतो, गंदे वीडियोस वाव, देखते हैं. छान 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 व्हिडिओज आहे ना. किती घाणेरडे व्हिडिओज और कितने गंदे गंदे वीडियो फेसबुकवर येतात. और फेसबुक के ऊपर आते हैं. तुम्हाला काय वाटतं, तो गायचा गोठापेक्षा कमी आहे का माणसाचं आयुष्य घाणेरडं दरिद्र कमी आहे? तसंच आहे. पण जर येशू गायच्या गोठ्यामध्ये येऊन त्याने तो गायच्या गोठ्याला पवित्र केलं, और ये शुद्ध केलं, गाय की गोठी में जन्म लेकर उस गाय की गोठी को शुद्ध किया, पवित्र किया. जसा येशू आपल्या पण जीवनात येतो ना, तर आपले सगळे पाप धुवून जातात आणि आपण शुद्ध आणि पवित्र होतो. और जब यीशु मसीह हमारे जीवन में आता है ना, तो हमारे सारे पाप धुल जाते हैं और हम शुद्ध हो जाते हैं. आणि म्हणून प्रियानं माहिती आहे, ज्यांनी येशूला स्वीकार केलं और इसलिए जिन जिन लोगों ने यीशु मसीह को स्वीकार किया, त्यांना काय म्हणण्याचा अधिकार मिळाला? हमको क्या कहने का अधिकार मिला मालूम है? मी पण माझं जीवन येशूला दिलं. और मैंने भी अपना जीवन यीशु मसीह को दिया. काढा योहान 1:12. मी तुम्हाला हे वचन का सांगते माहिती आहे? और वचन मैं आपको क्यों बताती की मी हूँ? माझ्या मनातलं काही सांगत नाही, और मैं मेरे मन का कुछ नहीं बता रही हूँ. बायबलमध्ये जे दिले तेच सांगते. बाइबल में जो दिया गया है वही बता रही आणि हूँ. बायबलमध्येच का? या जगात खूप पुस्तकं आहेत, इस पण बाइबल बायबलच पुस्तक है, बाइबल ही क्यों? सर्वात सस्त्यातलं पुस्तक आहे. और सबसे सस्ता पुस्तक गरीब है. माणूस सुद्धा घेऊ शकतो, और गरीब इंसान भी ले सकता है, घेऊ शकतो. ले सकता है. आणि सर्वात जास्त खप ह्याचीच आहे जगामध्ये. सबसे ज़्यादा बिकने वाला पुस्तक है ये, सबसे ज़्यादा बिकने वाला, और सबसे कम प्राइस इसका है, आणि सगळ्यात कमी और किंमतीचे हर आहे. कोई इसे ले सकता है. आणि प्रत्येक जण याला घेऊ शकतो. लेकिन इस पुस्तक को ही मिटाने के लिए बहुत से लोग आए, लेकिन वो इसे नहीं मिटा पाए. आणि खूप सारी लोक या पुस्तकाला मिटवण्यासाठी आले, पण ते त्याला मिटवू नाही ये शकले. सदा रहेगा. आणि सदा सर्व क्योंकि यीशु ने कहा, कारण येशू म्हणाला, आकाश और पृथ्वी आकाश आणि पृथ्वी हाँ
टल जाएंगे, टळून जातील, लेकिन मेरे मुख से निकला हुआ वचन पण माझ्या कभी ना मुखातून टळेल. निघालेलं वचन कभी न टलेगा। कधीच टळणार नाही. इसीलिए ये वचन सदा काल का है। आणि म्हणून हे वचन सदा सर्व काळाचं आहे. ये वचन क्या है? हे वचन काय आहे? सदा काल का। सदा सर्व और काळाचं. आपको मालूम है ये वचन जिंदा है। आणि तुम्हाला माहिती आहे वचन जिवंत भले आहे. ये पुस्तक है, भलेही पुस्तक आहे, ये पुस्तक है, पुस्तक आहे, लेकिन इसमें लिखे हुए जो वचन है पण याच्यामध्ये लिहिलेली जी वचनं आहे ये जिंदा है। ती जिवंत आहे. क्या है? काय आहे? जिंदा है। जिवंत आहे. इसलिए वो हमसे बात करते, जब हम सुनते हैं हमें लगता है आणि म्हणून ज्यावेळेस आपण ते वचन ऐकतो त्यावेळेस ते आपल्याला लागतं. हाँ वो तलवार की नहीं है। आणि ते तलवारीसारखं आहे. तलवार से क्या किया जाता है? तलवारीने काय केलं जातं? कापलं जातं. काटा जाता है ना, तो इसलिए हमारे पाप के अंगों को काटा जाता है। तसंच जब आपल्या पापाच्या अंगाला कापलं जब जातं. हमें बोला जाता है व्यभिचार नहीं करना, आणि जेव्हा बोलण्यात येते व्यभिचार करू नका त्यावेळेस ते वचन लागतं. और व्यभिचार कट जाता है। आणि व्यभिचार हे पाप हम कापलं बोले जातं. प्रभु आज के बाद में व्यभिचार आणि आपण म्हणतो की प्रभू आजपासून व्यभिचार प्रभु नाही अगर मैं करणार. अश्लील वीडियो कभी नहीं देखूंगा, आणि प्रभू मी आजपासून अश्लील व्हिडिओ नाही बघणार. नहीं प्रभु मुझे माफ कर। प्रभू मला माफ कर. तो वचन, ये जो वचन है आणि हे जे वचन आहे ये हमसे बात करके हमें बनाता है, ते आपल्याशी बोलून ते आपल्याला बनव, हमें खड़ा करता है, आपल्याला उभं कर, उसके जैसा बनाता है। त्याच्यासारखं आपल्याला बनव. ये सबसे बड़ा फायदा है वचन का। आणि सर्वात मोठा फायदा आहे वचनाचा. इसीलिए मैंने आपको कहा कि मैं इसी में से पढ़ के आपको क्यों बताती हूँ, क्योंकि इसी में लिखा है और ये हमेशा रहेगा, ये कभी नहीं जाएगा, ये कभी खत्म नहीं होगा। आणि हे कधीच संपणार नाही म्हणून मी याच्यामध्ये वचन तुम्हाला देते. मैं आपको एक गवाही बताती एक साक्ष मी तुम्हाला सांगते. हूँ। एक भाई था, एक भाऊ होता, उसे बाइबल अच्छा नहीं लगता था, त्याला बायबल आवडत नव्हतं, उसे मसीह लोग अच्छे नहीं त्याला लगते थे, ख्रिस्ती लोक आवडत इसलिए नव्हते उसने मसीह लोगों का विरोध किया आणि म्हणून त्याने ख्रिस्ती लोकांचा विरोध केला. और उसने चाहा कि बाइबल को पूरी रीति से नाश करे, आणि त्याने इच्छा ठेवली की बायबलला पूर्ण बाइबल को रीतीने जला देगा, संपवायचं. नाश करेगा तो खत्म हो आणि जाएगा। बायबलला जाळलं तर ते बायबल संपून जाईल. हाँ, लेकिन ऐसा हुआ नहीं। पण असं काही झालं नाही. आगे कुछ दिनों सालों के बाद पुढे काही वर्षानंतर हाँ उसी के घर में बाइबल प्रिंटिंग प्रेस चालू हो गई आणि त्याच्याच घरामध्ये बायबल छापण्याची जी मशीन आहे ती चालू करण्यात आली. और बाइबल वहीं से प्रिंटिंग होकर डिस्ट्रीब्यूट हुए। आणि बायबल तिथूनच प्रिंटिंग करून ते तिथूनच वाटप इसलिए जो करण्यात आली. विरोध करता है परमेश्वर उसी को इस्तेमाल करता है, आणि जो विरोध करतो देव त्याचाच वापर इसलिए करतो. कभी भी बाइबल को कोई मिटा नहीं सकता। आणि म्हणून बायबलला कोणीही मिटू शकत नाही. और इसीलिए मैं बाइबल कभी फ्री नहीं देती हूँ, आणि म्हणून मी बायबल कधीच फ्री नाही देत, कभी नहीं। कधीच नाही. खरीदी करो, खरीदी करा। तुम वैल्यू करोगे, तर तुम्ही त्याची किंमत करा. है ना। फ्री मिलता है तो लोग कैसे इस्तेमाल नहीं करते, आणि फ्रीमध्ये भेटलं तर लोक त्याचा वापर नाही है ना। अभी करत. देखो ना, उधार फ्री है, उसके लिए कुछ पैसा है, मैं आपसे लेने वाली हूँ, चले विकास पैसे दे, 1 लाख रुपये तुझं विकत होती, एवढ्या वर्षापासून उतारून झालं ना तुझं का नहीं, ये फ्री है आणि हे फ्री आहे ना। हम पैसा देते हैं ना आपसे पैसा लेते हैं, ना. आम्ही पैसे देतो ना तुमच्याकडनं पैसे घेतो. फ्री है, फ्री उधार आहे. फ्री है, आम्ही फ्री आहे. उधार फ्री मिलता है, आप परमेश्वर की संतान बनते हो। तुम्ही देवाचे मूल बनता. ऐसा ही यहाँ लिखा है, जो यीशु मसीह को अपना जीवन देते हैं, आणि जे येशू ख्रिस्ताला आपलं जीवन देतात, 1:12, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला हाँ, जिन्होंने यीशु मसीह को ग्रहण किया तितक्यांना उन्हीं लोगों को, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, जिन्होंने यीशु के नाम पर विश्वास किया, उद्धारकर्ता बोलकर ग्रहण किया, त्याने देवाचे मुले होण्याचा त्यांना अधिकार. देवाचं मूल होण्याचा अधिकार मिळाला। इसलिए जो लोग परमेश्वर को, यीशु मसीह को ग्रहण करते हैं, वो क्या बन जाते हैं? आणि जे येशू ख्रिस्ताला परमेश्वर की ग्रहण संतान. करतात ते देवाचे मूल बनतात. हम जगत में आए, हमें एक मार्ग है पापी, आणि आपण जगामध्ये आलो आणि आपल्यावरती एक मार्ग आहे पापी. हाँ, वो निशान मिटा दिया। आणि ते निशान देवाने और जब मिटवलं. हम यीशु को ग्रहण करते हैं तो प्रभु हमें क्या देता है? परमेश्वर की संतान। आणि ज्यावेळेस आपण येशूला ग्रहण करतो त्यावेळेस देव आपल्याला देवाचं मूल हा और शिकवतो. इसलिए जब हम परमेश्वर की संतान बनते हैं म्हणून ज्यावेळेस आपण देवाचं मूल तो बनतो परमेश्वर हमें उसकी ब्लेसिंग देने लगता तर है। देव आपल्याला त्याचा आशीर्वाद देऊ लागतो. इसलिए देखो, लोगों को बोलते अरे हा येशूकडे जायला आल्यापासूनच याच्याकडे लय पैसे आले, घर झालं, बाया हे चर्चवाल्यांनी दिलं, हे लोकांनी बप्तिस्मा घेतला ना, उन्होंने बपतिस्मा दिया ना, हा त्यांना लेटले असतील पैसे, इसलिए उनको पैसा मिला. म्हणून तर त्या मनीषा मिरकुटेचं एवढं मोठं घर झालं, इसलिए मनीषा त्या हिरामन बसमाचं एवढं मोठं घर झालं, हिरामन बसमा कसं काय झालं? त्या चर्चवाल्यांनीच दिलं असेल। अरे चर्च वालों ने ही दिया हो. 4 मेंबर आहेत ना त्यांच्या घरात, और 4 मेंबर है उनके घर में, नक्की मग 20 लाख भेटले असतील। और 20 लाख तो मिला ही तेव्हा होगा. तर त्या हिरामन बसमा कुठं गेला, त्याचं घर बनलं वाटतं, त्याच्यापेक्षा त्याच्या भावाचं घर मोठं आहे। और उससे भी बढ़कर उनके भाई का घर है.
कांताराम बसण्याचं काय मोठं भव्य घर आहे, आलिशान महालासारखं. पण आम्ही 1 रुपया दिला नाही. दिला रुपया नाही उनको दिया आम्ही घेतो पाहिजे पण देत नाही. हम देते पर हम देते नहीं. हां, कारण ते रूलच नाही आहे बायबलमध्ये और ये बाइबल में नियम नहीं की है पैसे वाटा म्हणून. कि पैसा बांटो, हा रूलच नाही आहे. और ये नियम ही नहीं है. हां, तर म्हणून सांगण्याचा उद्देश प्रियांनो, और बताने का उद्देश्य प्रिय तुम्ही देवाचं मूल झाल्यानंतर देव तुम्हाला मूल एक वडील होण्याच्या नात्याने त्याचा जो वारसा हक्क जो मुलाला भेटला पाहिजे तो देव द्यायला लागतो. और हम परमेश्वर के बच्चे होने के कारण, वो हमारा पिता होने के कारण, जो पिता का जो हक होता है वो हमें देने लगता है. तर जे काही देवाचं आहे ते देव तुम्हाला देणार. और जो कुछ परमेश्वर का है वो परमेश्वर म्हणून हमसे देव हळूहळू कर तुमचे देगा. पैसे वाढवतो. और इसलिए धीरे धीरे परमेश्वर आपके पैसे बचत व्हायला लागते. बचत होने लगती है. मग बचत झालेल्या पैशाने तुम्ही पहिले जे तुम्ही साड्या घ्या, कपडे घ्या, दारू पिया, इथे उडवा तिथे उडवा. आता तसं करत नाही. मग तुमची बचत झालेल्या पैशाने तुम्हाला बुद्धी येते. और बचत अरे हुए पैसे से आपको बुद्धि आती है. काय रे कांताराम, असंच कुठपर्यंत भाड्याच्या घरात राहणार, और इससे घर घर भाड़े के घर में रहेगा, जहाँ घर मग बना. देव बुद्धी देऊन मग देव घर बांधायला देतो. और फिर प्रभु बुद्धि देता है, फिर वो घर बांधने लगते हैं. कळालं मला अर्थ. तेव्हा लोकांना कळतं की अरे येशूकडे गेल्यानंतर आशीर्वाद, कारण तो मूल झाल्याचा अधिकाराचा वारसा हक्क आहे. और वो बच्चे होने के कारण वो परमेश्वर की ओर से मिला हुआ उनका जो हक है वो है. म्हणून प्रियानो, किती जणांना देवाचं मूल होण्याचा अधिकार हवा आहे. और कितने लोगों को परमेश्वर का बच्चा होने का अधिकार चाहिए. म्हणजे अब्राहमाचा सर्व आशीर्वाद मी त्यांच्यावर डिक्लेअर करते. तो अब्राहम की सारी आशीष में उनके ऊपर रखूंगी. किती जणांना येशू माझा देव म्हणून ग्रहण करायचं आहे. और कितने लोगों को यीशु मेरा प्रभु बोलकर ग्रहण करना है. ते उभे राहतील वो खड़े हो जाएंगे आणि माझ्या मागे प्रार्थना करतील. और वो मेरे पीछे प्रार्थना करेंगे. ज्यांना ज्यांना येशू माझा देव आहे, माझा देव म्हणून ग्रहण करायचं आहे, ते उभे राहतील आणि माझ्या मागे बोलतील. और जितने लोगों को यीशु मसीह को अपना प्रभु मानकर स्वीकार करना है तो वो लोग खड़े हो जाएंगे और मेरे पीछे प्रार्थना बोलेंगे. ज्यांनी ग्रहण केले त्यांनी नाही उभं राहायचं. और जिन्होंने यीशु मसीह को ग्रहण किया है उन्होंने खड़ा नहीं रहना है. ठीक आहे, आपले हात जोडा आणि मी जे मराठी पहिलं मराठीत होईल मग हिंदीमध्ये होईल. पहले मराठी में होगा, बाद में हिंदी में होगा. हात असा जोडा आणि माझ्या मागे बोला. प्रभू येशू, मी तुला माझ्या जीवनामध्ये माझा करणारा माझा प्रभू स्वीकार करतो. प्रभू येशू, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलास, माझ्यासाठी मारला गेलास, गाडला गेलास, तिसऱ्या दिवशी जिवंत झालास व तू स्वर्गात गेला आहेस. तू पुन्हा येणार आहेस. मी विश्वास ठेवतो आणि तुला माझ्या जीवनात माझा देव, माझा प्रभू स्वीकार करतो. प्रभू येशू, माझ्यावर पापी नावाची जी पाटी आहे, लेबल आहे, मोहर आहे, ती धुवून टाक आणि मला तुझं मूल होण्याचा अधिकार, वारसा हक्क हवा आहे. आजपासून मी पापी नाही, मी तुझं मूल आहे. अब्राहमाचा सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये मला मिळो, हा आशीर्वाद मी स्वीकार करतो. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमीन. अब हिंदी वाले कहेंगे. प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ. पिता, मैं प्रभु यीशु को मेरा उद्धार करता, मेरा प्रभु स्वीकार करता हूँ. प्रभु यीशु, आप मेरे जीवन में आ जाइए और मेरे जीवन पर पापी, मृत्यु, ये सारे बंधन और मोहर छाप मिटा दीजिए और मुझे आपकी संतान होने का अधिकार दे दीजिए. मैं आपको मेरे जीवन में उद्धारकर्ता स्वीकार करता हूँ. आज से मैं पापी नहीं, आपका बेटा हूँ, आपकी बेटी हूँ. इसीलिए अब्राहम की सारी आशीष मैं यीशु के नाम से मेरे जीवन में स्वीकार करता हूँ. यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ. आमीन. आंखों को बंद रखिएगा. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु, इन्होंने आज
निर्णय लिया कि तू मेरा प्रभु है, और जैसे वचन में लिखा है, जितनों ने ग्रहण किया उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार मिला है। तो आज ये परमेश्वर की संतान है। आज से ये पापी नहीं, इसलिए पापी नहीं तो वहाँ मृत्यु नहीं, मृत्यु नहीं तो नरक जाएंगे नहीं। आज से ये परमेश्वर की संतान है, तो जहाँ परमेश्वर है वहीं पर ये जाएंगे। इसलिए इनकी सुधि लेना, प्रभु पाप का, मूर्ति पूजा का, जादू टोना का, व्यभिचार का, तिरस्कार का, व्यसन का, मृत्यु का, श्रापों का सारा अधिकार तोड़ देते हो और पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते हुए आपके सर्व सामर्थ्य लहू तले लाता और इन्हें आपके छेदे हुए हाथों में देते। इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना और प्रभु आपके पीछे चलने के लिए इन्हें तो सहायता करना। अब्राहम की सारी आशीषें तेरा बेटा होने के नाते, तेरी बेटी होने के नाते इन्हें मिले। आपका नाम लगाता धन्यवाद देते पिता, आपके पंथों में सुरक्षित रखना। धन्यवाद देते पिता, यीशु के नाम से आमीन। इनके लिए ताली बजाएं। हम प्रार्थना करेंगे उन लोगों के लिए जो बीमार हैं और जो हमेशा बीमार रहते, बारंबार बीमार रहते, अभी भी बीमारी है, तो वो खड़े हो जाएंगे और हम उनके लिए प्रेयर करेंगे। आणि प्रार्थना करूया जे आजारी आहेत किंवा जे वारंवार आजारी पडतात, जे आताही आजारी आहेत, ते सर्वजण उभे राहतील। आपण प्रार्थना। हाँ, बाइबल ऐसे बताता है कि उसने हमारी सारी व्याधियों को अपने ऊपर ले लिया। येशू ख्रिस्ताने आपले सगळे रोग स्वतःवरती घेतलेले आहेत। वो हमारे लिए रोगी हुआ, तो आपल्यासाठी वो रोगी हमारे झाला, लिए व्याकुल हुआ, आपल्यासाठी व्याकुळ हमारे झाला, लिए मारा गया। आपल्यासाठी मारला गेला। वही प्रभु आज जिंदा है, आणि तोच देवा जिवंत जो आहे, आपको चंगाई देगा। जो तुम्हाला आरोग्य देईल। तो अपना हाथ, दाहिना हाथ छाती पे रखना है आणि तुमचा जो डावा हात आहे, तो उजवा जो हात आहे तो आपल्या छातीवरती और ठेवायचा अपना आहे बाया हाथ स्वर्ग की ओर, परमेश्वर की ओर उठाना। आणि तुमचा डावा हात देवाकडे वर उचलायचा आहे। आंखों को बंद रखें डोळे बंद करा और मैं प्रार्थना करती आणि हूँ। आपण प्रार्थना आपकी जो भी बीमारी है प्रभु आपको, जहाँ आप बीमार, जिस बीमारी में हो वहाँ पर आपको चंगाई दे। आणि ज्या आजारपणात तुम्ही आहात, देव तुम्हाला आरोग्य उसके देईल। लिए कोई बात कठिन नहीं, त्याच्यासाठी काही गोष्ट उसके कठीण घाव नाही। से आप चंगे होंगे, आणि त्याने मार खाल्ल्यामुळे तुम्ही बरे उसके झाले 39 फटकों की मार खाने से आप चंगे होंगे। आणि त्याला पडलेल्या 39 गावाच्या फटक्याने तुम्ही बरे वो झाले जिंदा है, आणि तो जिवंत आहे। आज भी, तो आजही, कल भी चंगाई देता था, तो कालही आरोग्य आज भी देत देगा, राहील, तो आजही आरोग्य कल भी देत देता आणि तो रहेगा, उद्याही देत राहील। कभी बदलता नहीं। तो कधीच बदलत इसलिए नाही। जो चिन्ह चमत्कार उसने कल किए थे आणि म्हणून जे चिन्ह चमत्कार त्याने जेणे काल केले होते, वो आज भी करने के योग्य है। तो आजही करण्याचे योग्य इसलिए आहे। वो आज आपके बीच में सामर्थ्य के काम आणि करे, आज तो तुमच्यामध्ये सामर्थ्याची कामं करेल, अद्भुत काम करे, अद्भुत कामं करेल, छुटकारा दे, सुटकारा दे, चंगाई दे। आरोग्य दे। ईश्वर हो तुम, हमें चंगा करता, प्रभु हो तुम, चंगा करता। तूने भेजा वचन, किया चंगा रोगों से। ईश्वर हो तुम, चंगा करता। ईश्वर हो तुम, हमें चंगा करता, प्रभु हो तुम, चंगा अभी सिद्धि तेरी चंगाई फ्लो होने दे। इन्हें जिन हाथों को छू ले प्रभु, be healed in the name of Jesus. Be healed in the name of Jesus. Be healed in the name of Jesus. तूने भेजा वचन, किया चंगा रोगों से। ईश्वर हो तुम, चंगा करता। परमेश्वर तुम, आमचा आरोग्यदाता। परमेश्वर तुम, रोगमुक्त करणारा। तूने दिला वचन, केलं रोगमुक्त। परमेश्वर तुम, आमचा आरोग्यदाता। तूने दिलं वचन, केलं
हा पवित्र पिता, आजही तुझी सर्व लेकरं तुझ्या समोर उभी आहेत. त्यांनी आपला हात तुझ्याकडे उभारलेला आहे आणि प्रभू तू त्यांना वाचवण्यास समर्थ आहे. तू देव समर्थ सनातनाचा परमेश्वर आहे. युगानुयुग तुझं राज्य आहे, कधी न टळणार प्रभू. म्हणून आता या प्रत्येकाला स्पर्श कर, आरोग्य दे येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज यांच्या शरीरात ज्या ज्या भागामध्ये आजार आहेत त्यांना मी निघून जाण्याची आज्ञा देते. येशूच्या नावात आजार निघून जा. यांच्या रक्तात, यांच्या मांसातून, यांच्या हाडातून सर्व आजारांना निघून जाण्याची आज्ञा देते. येशूच्या नावात हे आजार त्या प्रभू येशू ख्रिस्ताने कल्वरी क्रूसाच्या बलिदानाच्या द्वारे तुला नाश केलेला आहे. तुझ्या कार्यांना शून्यवाद केलेला आहे. निघ येशूच्या नावात, दूर आहे. ओ रबाखाना मासाता रबाखाना मासेंदेरे ई रबाखाना मासिंदिरे नमशाखाना मासितोरो. ओ ब्लड ऑफ जीसस, येशूच्या नावामध्ये त्यांचे सगळे व्याधी काढून टाकते. येशूच्या नावात त्यांना मुक्त करते. त्यांच्या हाडांना मुक्त करते, त्यांच्या मांसाला मुक्त करते, त्यांच्या रक्ताला मुक्त करते. त्यांच्यामध्ये जेवढे डायबिटीसचे पेशंट्स आहेत त्यांची शुगर नॉर्मल करते. डायबिटीस मी तुला बांधते, या शरीरातून निघून जा. येशू ख्रिस्ताच्या नावात डायबिटीस तुला आम्ही निघून जाण्याची आज्ञा देतो. यांच्या रक्तातून निघ येशूच्या नावात. यांच्या रक्तामध्ये ऑटोमॅटिकली जो शुगर वाढवते, बनवून जेवल्यानंतर जी शुगर बनते ती सर्व क्रिया मी येशूच्या नावात बंद करवते आणि येशूच्या नावात आरोग्य रिलीज करते. येशूच्या नावामध्ये प्रभू सर्वांचं बीपी नॉर्मल करवते. प्रभू ज्यांची हाय बीपी आहे ती नॉर्मल होण्यासाठी, लो बीपी नॉर्मल होण्यासाठी प्रार्थना करते. प्रभू येशूला झालेल्या घावांनी प्रभू येशूच्या छातीमध्ये भाला बसल्याच्याद्वारे त्यांचे हार्ट बीट्स नॉर्मल पडते. आजपासून यांच्या हृदयाचे ठोके नॉर्मल असतील. येशूच्या नावात यांच्या हृदयावर तुझं रक्त लावते. जेवढ्या जणांना पाईल्स आहे प्रभू, मूळव्याधाचा त्रास आहे, बवासीरचा त्रास, मी येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या व्याधीला बांधते आणि यांच्या शरीरातून निघून जाण्याची आज्ञा देते. निघ. आज हे शरीर येशू ख्रिस्ताने शुद्ध केलेलं आहे. सर्व डिझीज तुला निघून जाण्याची आज्ञा देते. तू हारलेली शक्ती आहे, तू यांच्यावर विजय गाजवू नाही शकत, म्हणून तुला निघून जायचं यांच्या शरीरातून. येशूने केलेल्या बलिदानाच्या द्वारे, येशूला पडलेल्या फटक्यांनी हे बरे झालेले आहेत. म्हणून बवासीर, मूळव्याध निघून जा येशूच्या नावात. HIV मी तुला येशूच्या नावात बांधते. कॅन्सर मी तुला येशूच्या नावात बांधते. या शरीरातून निघून जा. येशू ख्रिस्ताच्या नावाने या शरीरातून निघून जा आणि या शरीरात राज्य करायचं नाही. निघ येशूच्या नावात. एक एक दुष्टात्म्यांना मी डटावते. जेवढे दुष्टात्म्याच्या बंधनाखाली आलेल्या सर्व दुष्टात्म्यांना बांधते. निघ दुष्टात्मा. येशूच्या नावामध्ये दुष्टात्मे थरथर कापतात आणि येशूच्या नावात ते पळून जातात. आज येशूच्या नावामध्ये प्रभूचा दास होण्याच्या नात्याने मी आज्ञा देते. निघ येशूच्या नावात. ओ प्रभू येशूच्या नावामध्ये सुटकारा घोषित करते. जेवढ्यांना कमरेचं दुखणं आहे, पायाचं दुखणं आहे, हातापायांचं दुखणं आहे, ते सर्व मी वधस्तंभावर टाकून जिथं येशू ख्रिस्ताने त्याच्या हातापायाने खेळ ठोकण्यात आले, तो बांधला गेला, तो जखडला गेला की हे सगळे मुक्तीने चालावे. तू सर्व दुःख उचललं, सर्व यातना उचललं, प्रभू पीडा उचलल्या की यांना उचलायची गरज नाही. तर मी येशूच्या नावात यांच्या शरीराला पीडा देणाऱ्या अशुद्धात्म्यांना निघून जाण्याची आज्ञा देते. सुटकारा घोषित करते आणि आज मी येशूच्या नावात घोषित करते की हे निरोगी झालेले आहेत, हे शुद्ध झालेले आहेत. आजपासून यांच्या शरीरात आजाराचं वर्चस्व नाही. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करते. यांना आशीर्वादित करते आणि प्रभू हे जगतील, दीर्घायुष्य जगतील. आजपासून यांच्या रक्तामध्ये वास करणाऱ्या मृत्यूचा मी नाश करतो. मृत्यूचा नाश करतो. येशूच्या केलेल्या बलिदानाच्या द्वारे आज यांच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये वास करणाऱ्या मृत्यूचा नाश करते आणि सुटकारा घोषित करते. आरोग्य रिलीज करते प्रभू, जीवन घोषित करते. तुझ्या पंखात सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना. तू यांची ढाल, त्यांचं कवच आहे. धन्यवाद देते आणि तू दिलेल्या अधिकारात मी माझे दोन्ही हात उभारून यांना डिक्लेअर करते की हे
शुद्ध झालेले आहेत, हे बरे झालेले आहेत, हे निरोगी झालेले आहेत. आजपासून त्यांच्यावर आजार नाही. येशूच्या नावात घोषित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन. खाली बसा. तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जिथे जिथे काही आजार बिजार आहे तुम्ही चेक करू शकता. ते तुमच्यात नाही आहे म्हणून. और जहाँ पर आपको बीमारी थी आप चेक कर सकते हैं, अभी वो बीमारी आपके अंदर नहीं है. आपण प्रार्थना करू त्या लोकांसाठी ज्यांना मूल नाही आहे. कारण प्रार्थना करेंगे उन लोगों के लिए जिनको बच्चे मी नहीं तुम्हाला होते. थोडं अगोदरच सांगितलेलं की देवाला काहीच कठीण नाही. और थोड़ी देर पहले मैंने आपको कहा कि परमेश्वर को कोई भी बात तो कठिन सर्व नहीं काही है. करू शकतो. परमेश्वर सब कुछ कर सकता है. वांझ स्त्रीला मूल देऊ शकतो. वो बांझ स्त्री को बच्चे दे आणि सकता जर है. पुरुषात पण पुरुषामध्ये सुद्धा निर्वंशपणा असेल म्हणजे त्याच्यामध्ये बीज नसेल, बीज मुलांना जन्म देण्याची शक्ती नसेल तरीही देव त्यांना मूल देण्यास इथे समर्थ आहे. और पुरुषों के अंदर अगर बच्चे को जन्म देने वाला बीज भी नहीं होगा फिर भी परमेश्वर यहाँ पर उनको बच्चे देने के लिए मी तुम्हाला सामर्थ्य है यहाँ सांगितलं पर. जेव्हा देवाने आत्माला बनवलं तेव्हा ना बाईचा वापर केला ना पुरुषाचा. और मैंने आपको पहले ही बताया जब परमेश्वर ने आदम को बनाया तब ना उसने स्त्री का इस्तेमाल किया ना पुरुष का. दोघांचा कुणाचाच वापर झाला नाही. और किसी का भी इस्तेमाल तरी नहीं देव किया. माणसाला बनवू शकला. फिर भी परमेश्वर ने मनुष्य को काय बनाया. तर तुमच्या गर्भाशयात तुमच्यासाठी मूल नाही देऊ शकत. तो वही परमेश्वर आपके गर्भ में आपको बच्चे नहीं दे सकता क्या? असं कोण आहे का ज्यांना मुलाची गरज आहे? और ऐसा कोई यहाँ पर है जिनको बच्चे की जरूरत है उभे राहा. वो खड़े हो जाएंगे. देव नक्की तुम्हाला मूल देईल. और प्रभु जरूर आपको बच्चा देव देगा. नक्की देईल. प्रभु जरूर देगा. आपण प्रार्थना. हम प्रार्थना करें. तुमच्या जर तुम्ही पुरुष आहात, जर पुरुष उभे असतील तर त्याने आपल्या छातीवर हात ठेवावा आणि बायका असतील त्याने आपल्या ह्याच्यावर गर्भावर हात ठेवावा. और अगर पुरुष होंगे तो उन्होंने अपनी छाती के ऊपर हाथ रखना है और अगर स्त्रियां हैं तो उन्होंने अपने गर्भ के ऊपर हाथ रखना है. हे माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू या पुरुषांसाठी प्रार्थना करते. प्रभू पवित्र पिता यांच्यामध्ये बीज दे प्रभू आणि प्रभू मूल जगण्याची क्षमता दे. तुला काहीच कठीण नाही प्रभू. प्रभू तू वांझ स्त्रीला आनंदी माता बनवून तिचं घर बसवतो. हे तुझं वचन आहे. तर ज्या स्त्रिया उभ्या आहेत प्रभू त्यांना तू मूल दे प्रभू. प्रभू तू मूल देणारा फक्त तूच आहे. डॉक्टरांनी किती इलाज केला पण जर तुझी इच्छा नसेल तर मूल होत नाही. कारण तुझं वचन म्हणतं मूल ही देवाकडून दिलेली देणगी आहे. गर्भाचं फळ हे तुझ्याकडून प्रतिफळ आहे. मग येशूच्या नावात ह्यांना मूल ही देणगी दे. तुला काहीच कठीण नाही. येशूच्या नावामध्ये जर तू मरियेला म्हणालास की देवाला काहीच कठीण नाही आणि ती जणू पण शकत नव्हती पण तरी तिला मूल राहिलं मग ह्यांना पण तू राहून देऊ शकतो. मग येशू ख्रिस्ताच्या नावाने यांचं गर्भ उघड आणि यांच्या गर्भाशयात एक सुंदर बाळाचं दान दे. येशूच्या नावात त्यांच्या गर्भाशयात एक सुंदर बाळाचं दान दे. या गर्भवती होतील आणि एका मुलाला जन्म देतील. येशूच्या नावात असंच होईल आणि नक्की प्रभू तू असंच करणारा देव. धन्यवाद देते मी येशू तुझ्या नावाने मुलाचा आशीर्वाद यांच्या कुटुंबामध्ये डिक्लेअर करते. धन्यवाद देते प्रभू येशूच्या नावाने. आमेन. खाली बसा. जो लोग व्यसन में जकड़े हुए हैं जिन्हें व्यसन अभी भी ऐसा लगता है कि मुझसे छूटा नहीं जा रहा है तो वो खड़े हो सकते हैं. हम व्यसन के लिए प्रार्थना करेंगे. आणि जे व्यसनामध्ये जखडलेले आहे ज्यांना अजूनही वाटते की व्यसन काही माझ्याकडून सुटणार नाही ते सर्वजण उभे राहतील त्यांच्यासाठी दारू प्रार्थना का करू. हो, तंबाकू का हो, बीड़ी का हो, सिगरेट का हो. कोणतंही व्यसन असू दे दारू तंबाखू बिडी काही असू दे. गए साल हमारे बीच में संजय धोत्रे खड़े हुए थे. देखो 1 साल से वो दारू नहीं पी आणि रहे. गेल्या वर्षी संजय धोत्रे आपल्यामध्ये उभे राहिले होते आणि 1 वर्ष झालं त्यांनी दारूला हात हमें ऐसा नाही लगता है लावला. कि हम कैसे खड़े रहेंगे, लोग क्या सोचेंगे, लोग क्या बोलेंगे. आणि आपण असा विचार करतो की लोक काय बोलतील लोक हम काय लोगों विचार को नहीं करतील. देखना, अपना देखना, अपना आत्मा बचाना. लोकांना नाही बघायचे स्वतःचा आत्मा स्वतः प्रभु वाचवायचा. आपको सारे व्यसन से छुटकारा दे आणि सकता देव तुम्हाला सर्व व्यसनापासून सुटकारा देऊ शकतो. है. वो आया ही है हमें छुड़ाने के तो लिए. आलाच आहे आपल्याला सोडवण्यासाठी. तो हम प्रार्थना करें. आणि आपण प्रार्थना करूया. अपना हाथ छाती पे रख देना. आता हात छातीवरती ठेवा. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु तेरे इन बच्चों को तेरे हाथों में देते हो. ये व्यसन के बंधनों में जकड़े हुए हैं प्रभु. पवित्र पिता तेरा वचन कहता है क्या तुम नहीं जानते कि तुम पवित्र आत्मा के मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है. तो प्रभु तेरे आत्मा के द्वारा इनके सारे व्यसन के बंधन तोड़ दे प्रभु और इन्हें मुक्त कर. मैं तेरा दास होने के नाते आज इनके सारे व्यसन के बंधनों को मैं तोड़ देती हूँ यीशु नासरी के नाम से. हर एक जो जबरदस्ती पावर का इन्हें गुलाम करने का तंबाकू, गुटखा, बीड़ी, सिगरेट, दारू, चरस, गांजा, कोई भी अलग प्रकार के जो व्यसनों में ये बंधे हुए हैं वो आज मैं बंधन यीशु के नाम से तोड़ देती हूँ.
और इन्हें छुटकारा घोषित कर। और ये वचन इनके ऊपर रखती हूँ जिस तेरे वचन में लिखा है, तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। तो आज इन्होंने सत्य को जाना है और सत्य इन्हें स्वतंत्र करेगा। तो आज ये स्वतंत्र है, ये छुड़ाए हुए हैं। आज से कोई व्यसन के गुलामी में नहीं रहेंगे। इन्हें इनका शरीर को मैं आज्ञा देती हूँ, आज के बाद व्यसन नहीं करना है, व्यसन तुम ग्रहण नहीं करना है। मैं यीशु के नाम से इनके शरीर को आज्ञा देती हूँ और यीशु के लहू से कवर करती हूँ। पवित्र आत्मा की शक्ति रिलीज करती हूँ। पवित्र आत्मा की शक्ति से, सामर्थ्य से ये व्यसन को नहीं बोलेंगे। धन्यवाद देती हूँ, आपका लहू लगाती हूँ और छुटकारा घोषित करती हूँ। धन्यवाद देती हूँ, आपके पंखों में सुरक्षित रखा। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। बैठिए। हम आखिर का प्रार्थना करेंगे। जो लोगों को फाइनेंशियली आशीष चाहिए, ज्या लोकांना आर्थिक आशीर्वाद हवा आहे, काम धंधे में, कामधंद्यावर बाइबल में लिखा है, बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे. सेकंड कोरिन्थियों की पत्री दुसरं करंथीकरांचं पत्र चैप्टर 8, अध्याय 8. सेकंड कोरिन्थियन दुसरं करंथीकरांचं पत्र चैप्टर 8 अध्याय 8 और उसका 9. त्याचं नाव. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. हाँ, अपने प्रभु यीशु, जो हमारे प्रभु यीशु का अनुग्रह आप सबको तो मालूम ही है। तो धनवान असता वो अमीर होकर राजा है। राजा के पास किसी चीज की कमी होती है क्या? राजा होकर भी तो तुमच्याकरता दरिद्री झाला. तुम्हारे लिए गरीब हुआ, ताकि अशा हेतूने हाँ, उसका मेन हेतु क्या था? वो गरीब क्यों हुआ? की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान. उसके गरीबी से हम क्या हो जाए? क्या हो जाए? क्या हो जाए? तो किसको अमीर होना है वही खड़े हो जाओ। आणि ज्यांना श्रीमंत व्हायचे तेच उभे राहतात. कोई बात नहीं, सब खड़े हो जाओ, जिनको होना है वो खड़े हो जाओ। जिनको अभी आज वचन क्या पढ़ा? उसके कंगाल होने से तुम अमीर हो जाओ। आणि तो तुमच्यासाठी दरिद्री झाला कारण तुम्ही श्रीमंत व्हावं. तो जिसको अमीर होना है वो खड़े होना है। मग ज्यांना श्रीमंत व्हायचे ते उभे राहतील. प्रार्थना करें। अपने हाथों, दोनों हाथों को अपन उठाएंगे आपले दोन्ही हात उंच करतील और हम प्रभु को बस इसी वचन के अनुसार हम प्रेयर करें। आणि याच वचनानुसार आपण देवाकडे प्रार्थना. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। यहाँ जितने लोग खड़े हैं प्रभु, वो तेरे सामने आए हैं। तू राजा है प्रभु, तू तो अमीर है प्रभु। पवित्र पिता तू देता है, तेरा काम है देना प्रभु। राजा लोगों का काम होता है देना, परमेश्वर का काम है देना, और इसीलिए प्रभु तू देते आ रहा है। जब से ये सृष्टि बनाई तब से तू मनुष्य को श्वास दे रहा है, पानी दे रहा है, समय समय पर भोजन दे रहा है, वस्त्र दे रहा है, आयु दिया है प्रभु, घर दिया है, और अभी के काल में तो प्रभु गाड़ी, ट्रेन, प्लेन, क्या क्या वस्तुएं तूने हमें दी है हमारी सुविधा के लिए प्रभु। पवित्र पिता तूने ये सब वस्तुएं तूने हमें दी है, तो बहुत अच्छा है प्रभु। इसलिए मेरे प्यारे पिता, तेरी इच्छा है कि हमारे पास सब कुछ हो, इसीलिए तो तू हमारे लिए गरीब हुआ। तो जैसे तेरे वचन में हमने यहाँ पढ़ा कि यीशु मसीह का अनुग्रह इस रीति से कि वो धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल बना, ताकि उसके कंगाल होने से जाने से तुम धनी हो जाओ। तो प्रभु यीशु के नाम से ये सब धनी हो जाए। इसलिए प्रभु ये तेरे सामने आए हैं। अभी इसी घड़ी इनका सारा कंगालपन का श्राप मैं कलवरी क्रूस पर डालती हूँ, जहाँ यीशु मसीह प्रभु लटकाया गया, क्रूस पर चढ़ाया गया, और उसके श्रापित होने से इनके कंगालपन का, गरीबी का श्राप यीशु के नाम से टूट गया। मैं तेरा दास होने के नाते इन सब के श्राप को तोड़ देती हूँ। आज से ये श्रापित नहीं, कोई श्राप के तले नहीं, क्योंकि प्रभु यीशु श्राप के तले आया। तो यीशु की आशीष में डिक्लेयर करती हूँ, रिलीज करती हूँ। तूने कहा ना, तू जो कुछ खोलेगा वो स्वर्ग में खुलेगा। तो प्रभु मैं यीशु के नाम से इनके लिए अमीरता, श्रीमंती, धनी खोल दे दो। अभी इसी घड़ी अमीर हो जाए। इनके काम धंधे में तू बरकत, इनका काम बढ़ाना, आशीष देना, इनको फलवन करना, इनका हाथ कभी खाली नहीं रखना, समय समय पर मेह बरसाया करना। ये कर्जा लेने वाले नहीं, कर्जा देने वाले बनने के लिए मदद कर। जिस काम में हाथ डालेंगे उसमें तू सफल कर। तू इन्हें ऊंचे पर रखना, इन्हें मस्तक बनाना, कभी पूछ नहीं, इन्हें बहुत फलवन करना। जो इन्हें कोसेगा वो आपको सजा, और जो इन्हें आशीष देगा वो आशीष में भागी हो। इनमें से आज के बाद कभी कोई गरीब नहीं रहेगा। इन्हें काम नहीं, इनमें से लोगों को काम करने का। तो क्या आकाश से बारिश नहीं देगा? बारिश
अमीरता की या पैसों की, इनके मेहनत पर तू फल देगा प्रभु। इसलिए पवित्र पिता, सचमुच प्रभु तू इन्हें पृथ्वी का अधिकारी बनाएगा, तो इन्हें ऊंचे पर रखेगा, इनका वंश भी ऊंचे पर रहेगा, इन्हें तू बहुत बढ़ाएगा, इन्हें कृपा दया हमेशा रखना। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते और इनमें से जितने लोगों के ऊपर कर्जा है यीशु नासरी के नाम से सारा कर्जा नील होने की घोषणा कर, सारा कर्जा नील होने की घोषणा कर, और आपका सर्व सामर्थ्य लहू लगाकर यीशु के नाम से ये कर्जा देने वाले होने की घोषित कर। धन्यवाद देते हैं, आपका लहू लगाकर इन्हें आशीष घोषित कर। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव यीशु के नाम से करती हूँ, आपको देती हूँ प्रभु। और मैं आपका दास होने के नाते घोषित करती हूँ, ये गरीब नहीं, ये अमीर है। आप सब कहे मैं अमीर हूँ, कहे सब कहे, सब कहे मैं अमीर हूँ, मैं श्रीमंत आहे, मैं अमीर हूँ। हाँ प्रभु, जैसे इन्होंने कन्फेशन किया है ऐसे ही होगा, ये अमीर ही रहेंगे और तो इन्हें ऊंचे पर रखेगा यीशु के नाम से। हम सब प्रभु के लिए ताली बजाएंगे। बैठ जाएंगे। प्रभु आपको आशीष दे। आम्हाला आशीर्वाद दे। शांतिपूर्वक वचन सुना, तुम्ही शांतीपूर्वक वचन ऐकलं, और वचन को आदर दिया। वचनाला आदर दिला, प्रभु आपको बहुत आशीष मला खूप आशीर्वादित केलं. सगळ्यांना प्रेज करा। सबको प्रेज करेन.